तातडीचा विषय क्रमांक 6 मी पडलावर घेण्यासाठी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्यांनी म्हटलं तातडीचा विषय क्रमांक 6 हा सर्वांमध्ये मी मंजूर करून पडलावर घेत आहे. विषय क्रमांक 2 प्रश्नोत्तरे. सन्माननीय सदस्य देसाईजी सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, महापौर मॅडम, मी प्रश्न विचारलेला प्रभाग क्रमांक 22च्या मंजूर विकास आराखड्या संदर्भात DP प्लान मध्ये कोणते भूखंड आरक्षित आहेत त्या संदर्भात मला उत्तर पाहिजे होती. तर मला उत्तर आलेलं आहे. शासनाने 23/7/2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार नवी मुंबई महापालिकेच्या प्रारूप विकास योजनेस मंजुरी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 22 येथील आरक्षित भूखंडभाव तपशील सोबत जोडून देण्यात आला आहे, परंतु मला तपशील मिळालेला नाही आहे. तर तो तपशील तेवढा मला जरा देण्यात यावा. तुम्हाला तपशील आता मिळेल का त्या संदर्भात अधिकारी सन्माननीय सचिव मॅडम त्यांच्या उत्तर संदर्भात तपशील आपण आता देणार आहात का त्यांना? प्रश्न क्रमांक 3 मधील 1 आहे. नगररचना विभागाचे अधिकारी कृपया सभागृहात उपस्थित राहा. मला अधिकाऱ्यांना मला नाही मिळाले, पण ते मला ते द्यावे. माझ्या याच्यामध्ये ते नाही जोडले. मला अधिकाऱ्यांना त्या संदर्भात प्रश्न विचारायचे आहेत.
त्यामुळे यायला पण ना प्रश्न होणार होते तर तरी अधिकारी येते. आपल्याला पुढच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्याच्या ठीक. समाधान आहे का त्या संदर्भात बोला. ठीक आहे, ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 3 आहे. त्याच्यामध्ये तेरणा हॉस्पिटलच्या पाठीमागे जे फुटबॉल आणि क्रिकेट सेट टर्फ उभारण्यात आले आहे त्यासाठी महानगरपालिकेची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का? जर परवानगी नसेल तर त्यावर मनपा प्रशासनाने काय दंडात्मक कारवाई किंवा कायदेशीर कारवाई केली आहे का? सदर जागा नवी मुंबई महापालिकेतर्फे अत्यंत माफक दरात सिडकोने उपलब्ध करून दिली असताना तिचा वापर खाजगी व्यावसायिक कारणासाठी करून नफा कमावला जात असल्याबाबत प्रशासनाची काय भूमिका आहे? सदर टर्फ प्रॉपर्टी टॅक्स मालमत्ता कर आकारला जातो का? तेरणा हॉस्पिटल एक ट्रस्ट धर्मादाय संस्था मार्फत चालवले जाते ज्याचा मूळ उद्देश सर्वसामान्य नागरिकांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा देणे हा आहे. असे असताना तिथे खाजगी स्वरूपात दर आकारले जातात का? यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे काय धोरण आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर काय दंडात्मक कारवाई केली जाते? असा मी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर दिलेलं आहे आयुक्त साहेबांच्या ऑफिसमधून. भूखंड क्रमांक 12 आणि 12 आहे सेक्टर 22 नेहरू नवी मुंबई क्षेत्रफळ 49,415.88 चौरस मीटर. हा भूखंड सिडको महामंडळातर्फे शैक्षणिक वापरासाठी मेसर्स तेरणा मेडिकल ट्रस्ट यांना वितरित करण्यात आलेला आहे. सदर भूखंडावरील विविध इमारतींसाठी नवी मुंबई महापालिकेमार्फत वेळोवेळी बांधकाम परवानग्या तसेच भोगावते प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर भूखंडावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीस दिनांक 24/5/2013 रोजी सुधारित बांधकाम परवानगी देण्यात आली असून त्यानंतर 16/5/2014 रोजी भोगवटा प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर मंजूर आराखड्यामध्ये एकूण 7,481.84 चौरस मीटर क्षेत्रफळाचे रिक्रिएशनल ग्राउंड म्हणजे प्ले ग्राउंड मंजूर करण्यात आलेले आहे. तेरणा मेडिकल ट्रस्टच्या विषयांकित भूखंडावरील मंजूर रिक्रिएशनल ग्राउंड मध्ये विकसित करण्यात आलेल्या टर्फसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्र बांधकाम परवानगी दिलेली नसल्याचे दिसून येते. तथापि सदर विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की एकत्रितकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDCPR मधील विनियम क्रमांक 3.4 मधील 1 नुसार शैक्षणिक वापराच्या भूखंडामध्ये मैदानाच्या स्वरूपात रिक्रिएशनल ओपन स्पेस प्रस्तावित करणे आवश्यक आहे. तसेच विनियम क्रमांक 3.4 मधील 7 मध्ये रिक्रिएशनल ओपन स्पेस मध्ये विशिष्ट अटींच्या अधीन राहून क्रीडा व मनोरंजनात्मक उपक्रमासाठी आवश्यक संरचना वापर अनुयोज्य करण्यात आलेला आहे. असं नगर रचना विभागातर्फेच मला म्हणजे उत्तर देण्यात आलेलं आहे. तर केकांत साहेब मला तुम्ही या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्या. तुमच्या लक्षात आलं? हो. तर हा माझा प्रश्न पहिला नीट समजून घ्या. प्रश्न क्रमांक 3 मधील 3 तेरणा हॉस्पिटल. आता तेरणा हॉस्पिटलसाठी मी विचारलं होतं आणि त्याचे 2 प्लॉट आहेत तिथं ॲक्च्युली. एक त्यांचं तिथं डेंटल हॉस्पिटल पण आहे आणि हे पण आहे डेंटल हे पण आहे इन्स्टिट्यूट पण आहे आणि तिथं त्यांचं हे पण आहे हॉस्पिटल पण आहे. तर त्या संदर्भात तिथे जे जागा दिलेल्या आहेत आपण तर तिथे कमर्शियल रेटनी त्याला तुम्ही चार्ज करता का त्या लोकांना? धर्मादाय संस्थेचे हॉस्पिटल आहे परंतु तिथे तुम्ही आज गेला तर सामान्य नागरिकांकडून 4-4, 5-5, 15-15 लाख रुपयाची बिलं घेतली जातात. धर्मादायच्या नावाने त्याचा आपण तुम्ही उल्लेख केलेला आहे परंतु आज जरी आपण तिथे गेला तरी कोणी बोलेल की मला नाही वाटत कुठला नगरसेवक असं बोलेल की नाही ट्रस्टचं हॉस्पिटल असं नाहीये. हा DY पाटील आम्ही मान्य करू तिथे आमचे पेशंट जातात नागरिकांचे जातात तिथे ती गोष्ट होते पण तेरणामध्ये असं काही होत नाही. लोकांना लुटण्याचे प्रकार त्या हॉस्पिटलमध्ये होतात. त्यामुळे मी हा प्रश्न मांडलेला आहे तिथं की त्याला आपण कमर्शियल रेटनी चार्ज करतो का? सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय नगरसेवक, पत्रकार आणि उपस्थित सर्व आपण जो प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय सदस्य महोदय याच्यामध्ये सदरचा जो भूखंड आहे तो सिडकोने हा शैक्षणिक वापरासाठी देण्यात आलेला आहे आणि त्यावरती त्यानुसार प्लेग्राऊंडच्या याच्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. आपण आपल्या प्रश्नामध्ये
येथे जो काही वापर सुरू आहे त्या वापराबाबतीत कमर्शियल रेटने टॅक्स आकारला जातो का? तर सदरचा जो टॅक्स आकारण्याच्या बाबतची जी बाब आहे त्याबाबत प्रॉपर्टी टॅक्स विभागाला सदरचं याच्याबाबत कळवण्यात आलेलं आहे आणि कळवण्यात येईल की याच्यावर जर व्यावसायिक वापर सुरू असेल तर त्या केसमध्ये त्याला जी काही आपण प्रॉपर्टी टॅक्स आकारतो तो व्यावसायिक म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टीच्या याला जो आकारण्यात येतो ठीक आहे, तो पालवे साहेब उत्तर देतील बरोबर ना? हो. ठीक आहे, मला फक्त एवढंच सांगा, त्याचं जे बांधकाम जे आहे त्याला जी परवानगी मिळालेली आहे, त्यांनी जे आता एक्सटेन्शन केलेलं आहे, त्याच्या नंतर आपण तिथे किती वेळा व्हिजिट केलेली आहे किंवा आपल्या याने की बाबा त्याचं बांधकाम जे झालेलं आहे ते नियमानुसार आहे का, असं तुमचं मत आहे का? तिथे बांधकाम परवानगी दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी स्थळ पाणी करून तसा अहवाल प्राप्त झाल्यावरती भोगवटा प्रमाणपत्र बरं, ठीक आहे. ह्याच्यानंतर तुम्ही तदनंतर जर कुठल्या प्रकारची तक्रार प्राप्त झाली तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याची स्थळ पाणी करण्यात येते. सदर प्रश्नाच्या अनुषंगाने प्राप्त झाल्यावरती त्या ठिकाणी प्लेग्राऊंडच्या भूखंडाच्या बाबतीत स्थळ पाणी करून त्या ठिकाणी जो काही टर्फ हे केलेला आहे त्याबाबत पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी FSI मध्ये इन्क्लूड करण्यालायक असं कुठलं बांधकाम आढळलेलं नाही, म्हणून मग त्याबाबतचे तसे आपणास अभिप्राय देण्यात आलेले आहे. प्लेग्राऊंडच्या याच्यावरती कुठलं अनधिकृत बांधकाम आढळून आलेलं नाही. फक्त तुम्हाला अनधिकृत बांधकाम आढळलं नाही. मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही तिथं व्हिजिट केली बरोबर ना, आपल्या डिपार्टमेंटने व्हिजिट केली आणि तुम्हाला तिथं एकही बांधकाम असं अनधिकृत आढळून आलेलं नाही असं तुम्ही म्हणलात. आता प्लेग्राऊंडच्या याच्यावरती टर्फचं बांधकाम आढळून आलेलं आहे. प्लेग्राऊंड मध्ये मंजुरी व्यतिरिक्त असं कुठलं बांधकाम आढळून आलं नाही. मी तेच बोलतो की इमारत जी आहे हॉस्पिटलची ती इमारत नियमानुसार उभी आहे असं तुम्ही म्हणताय. बघा इथे असं आहे, इथं खोटं बोलून चालत नाही, इथं तुम्हाला खरंच बोलायचं आहे. सन्माननीय सदस्यांना मी सांगू इच्छितो की बांधकाम परवानगी दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी स्थळ पाहणी करून त्याला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. याला भोगवटा प्रमाणपत्र हे 2014 साली देण्यात आलेले. त्याच्यानंतर कुठल्याही इमारतीच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही बांधकामाच्या बाबतीमध्ये भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर जर तक्रार प्राप्त झाली तर त्याच्या अनुषंगाने स्थळ पाहणी करण्यात येते. या ठिकाणी या संपूर्ण बांधकामाच्या याच्या बाबतीमध्ये आपण आता उपस्थित केलेल्या विषयास अनुसरून पुनश्च एकदा स्थळ पाहणी करून भोगवटा प्रमाणपत्राव्यतिरिक्त बांधकाम करण्यात आलेले आहे किंवा कसे याची पडताळणी करून असल्यास त्यावरती नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. आता तुम्ही तेच म्हटलं, अगोदर म्हटलं की आम्ही पाहणी केली, आम्हाला कुठल्या प्रकारचं मिळालं सचिव मॅडम चेक करा. नाही, माझं म्हणणं परत सांगतो मी तुम्हाला, तुम्ही अगोदर असं नाही स्टेटमेंट दिलं, आता तुम्ही असं स्टेटमेंट. ठीक आहे, मला काय त्याच्यामध्ये जायचं नाही, माझं एकच म्हणणं आहे त्या बाबतीत, मला वाद नाही करायचं त्या बाबतीत. मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्याची पाहणी करा. तिसरा माळा त्याचा अनधिकृतपणे बांधलेला आहे हे आमच्यासारख्या साध्या माणसाच्या निदर्शनास आलेलं. आता तुमचे चष्मे आहेत तरी तुम्हाला दिसत नाही, हा माझा प्रश्न नाही, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही चेक करा आणि याचा अहवाल महापौर मॅडम आम्हाला मिळायला पाहिजे, सभागृहाला मिळायला पाहिजे की आम्ही पाहणी केली आणि त्याच्यामध्ये काही अनधिकृतपणे आहे काय अनधिकृतपणे नाही हे पुढच्या ह्याच्यामध्ये महासभेमध्ये पर्यंत सभागृहाला तुम्ही जरा कळवा अशी मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट ते टर्फच्या बाबतीत ते काय तुमच्या अंतर्गत येत नाही आणि मगाचा प्रश्न पण तुमच्यासाठीच होता मला वाटतं. हो, प्रश्न क्रमांक 3.1 मध्ये आपण प्रभाग क्रमांक 22 विकास आराखड्या अंतर्गत DP प्लॅन कोणते भूखंड कुठल्या वापराकरता आरक्षित करण्यात आले तर याच्याबाबतची यादी आपल्याला पुरवण्यात येईल. त्याबाबतची माहिती उत्तरसह यादी देखील विभागास देण्यात आलेली होती, पण तरी देखील आपल्याला आज ती यादी नाही. मला ह्याच्यात फक्त एवढंच विचारायचं आहे, मला ते वाचली मला आता दाखवली दिली. पहिली गोष्ट मला हे आत्ता मिळाली सर, मला का लक्षात, मी काही एवढा स्कॉलर मुलगा नाही आहे, मला लक्षात की आम्हाला यादी दिली, पटकन वाचली, पटकन ॲक्च्युली अगोदर उत्तर द्यायला पाहिजे, आजच दिली. 15 मिनिटं अर्धा तास 1 तास जो काय मिळाला त्यात मी थोडंसं वाचन केलं, त्याच्यानुसार मला फक्त एवढंच या बाबतीत बोलायचं आहे. प्रत्येक प्रभागांचा हा प्रश्न आहे, म्हणजे माझाचा असा काही विषय नाही आहे जसं आता मगाशी मुद्दा आला. हे काय होते माहिती आहे साहेब, सिडकोनी प्लॉट दिलेले आहे आणि आपण ते ताब्यात घेऊ शकलो नाही, हे आपली कमकुवत बाजू असू शकते, आलं का लक्षात. तसे आमच्या प्रभाग क्रमांक 22 मधला एक एरिया सेक्टर 10 तो पूर्ण दुर्लक्षित आहे. त्याच्यात आता मी बघितलं बरेचसे 5-6 प्लॉट हे रिझर्वेशन दाखवते, पण आपण यातले किती प्लॉट ताब्यात घेतलेले आहेत तर ते मला कळले तर बरं होईल.
सदर भूखंडाच्या यादीमध्ये किंवा आपण आपल्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपल्याला यादी पुरवण्यात आली आहे, त्यापैकी किती भूखंड हे ताब्यात घेतलेले आहे याबाबतची माहिती ही इस्टेट विभागाकडे नोंदणी देखील आपल्याला पुरवण्यात येईल. दुसरा विषय असा की आपण जे भूखंड आरक्षित करतो, आपल्या आरक्षित भूखंडाची यादी आणि आपल्या आरक्षित भूखंडाचा आपल्या विकास आराखड्यावरती आरक्षण दर्शवलेली आहे. जी भूखंड आपल्याला हस्तांतरित झालेली नाही, ही भूखंड आपल्याला सिडकोकडे मागणी करून ती हस्तांतरित करून घ्यावी लागतात. माझं तेच म्हणणं की आपल्याला आपल्या ताब्यात का नाही ती घेता आहे, म्हणजे कुठले कुठले प्लॉट आपल्या ताब्यात आहेत परंतु आपण ते डेव्हलप केले नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे आपल्या प्रोसेसमध्ये आहे, जे काही दिवसानंतर कदाचित येऊ शकतात आपल्या ताब्यात, तसं एक डिटेल आम्हाला द्या, म्हणजे आम्ही त्या बाबतीत काहीतरी फॉलोअप करू. कारण इथं दोन्ही सरकार आहेत, इथं नगर रचनेचे पण आमचे चांगले संबंध आहेत, इकडं सत्ताधारीशिवाय चांगले संबंध आहेत. तर जेणेकरून आमच्या विभागातले जे प्लॉट आहेत ते आम्ही फॉलोअप करून आपल्या ताब्यात घेऊ महापालिकेच्या, त्याच्यानंतर बजेटमध्ये तरतूद करू. कारण बरेचसे प्लॉट हे वर्षानुवर्षे 25-25 वर्ष हे असेच पडलेले आहेत. तर त्या संदर्भात आपण सुद्धा या बाबतीत सुद्धा काम केलं पाहिजे की तुम्ही सुद्धा, म्हणजे नगर रचना करा, तुम्ही तुमच्याकडे महत्वाचा खाता आहे, परंतु फक्त रिडेव्हलपमेंट कडे न बघता सुद्धा की जे प्लॉट विकसित झालेले नाहीये ते महापालिकेने कसे ताब्यात घेतील या संदर्भात सुद्धा तुम्ही सभागृहाला वेळोवेळी अवगत करायचं आहे. परंतु मी माझ्या विभागाबद्दल बोलीन फक्त. प्रभाग क्रमांक 22 मधले मला तुम्ही प्रॉपर यादी द्या, जे प्लॉट आपल्या ताब्यात आहेत ते आपण डेव्हलप करू शकतो, त्या संदर्भात आम्ही आमचे ठराव टाकू. जे प्लॉट प्रोसेसमध्ये आहेत, जे येणार आहे त्याची एक यादी द्या, जे आपल्या ताब्यात नाहीत आणि जे आता सिडको सगळे विकायला काढलेले आहेत या संदर्भात तुम्ही आम्हाला त्या बाबतीत पूर्ण डिटेल द्या, ही विनंती. मालमत्ता विभागाशी समन्वय साधून आपल्याला ती संपूर्ण यादी पुरवली आहे. कधीपर्यंत मिळते तरी पण ते, आता मी नवीन आहे, मला काय आयडिया नाही, तुम्ही किती दिवसात द्याल तरी तुम्हाला किती दिवसात द्या? पुढच्या 8 दिवसांच्या आत मला 8 दिवसांनी द्या, पण प्रॉपर द्या. प्रॉपर यादी आपल्याला देणे. ओके सर, ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. हा, मला प्रॉपर्टी संदर्भात विचारायचं आहे. धन्यवाद. आपण बोलले तर तुम्ही जा, माझा धन्यवाद. मालमत्ताला बोलवा. प्रॉपर्टी टॅक्स हा प्रश्न तोच आहे, मांडला ना की त्याच्यात टर्फ आहे ना, सगळं तो बंद आहे. हा, मग तेच ते अरे नमस्कार साहेब, मी प्रश्न हा विचारला आहे की हॉस्पिटल जे आहे, तेरणा हॉस्पिटल आहे, तेरणा ग्राउंड आहे, तिथे अनधिकृतपणे टर्फ उघडले जातात. रोज जर तुम्ही तिथे गेलात तर रोज तिथे कमीत कमी 1,00,000-2 लाख रुपये हे रेंट मिळतं त्यांना, रेंट. ते ग्राउंड आहे ते फक्त कॉलेजसाठी दिलेले प्लॉट आहेत, ते कॉलेजच्या मुलांना खेळण्यासाठी दिले. परंतु आज नवी मुंबईतून असेल, मुंबईतून असेल, अनेक लोक तिथे येतात, क्लब सारखी लोक येतात, तिथे खेळतात आणि तो सगळा आपला जो कर आहे, कारण ते कमर्शियल यूज केलेलं आहे त्याने. तर कमर्शियल यूजला आपली काय पॉलिसी आहे का? आणि तर ती आज नसेल तर ती आपण पॉलिसी करणार आहोत का? हा माझा प्रश्न आहे. तसं सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब आणि सन्माननीय सभागृह, आपण जो प्रश्न विचारलाय की सदर टर्फवर प्रॉपर्टी टॅक्स आकारला जातो का, तर याची स्पष्टीकरण असं आहे की जे टर्फची खालची जी लँड आहे त्याच्यावरती टॅक्स आकारलेला आहे, पण टर्फवरती कमर्शियल यूज होतोय त्यासाठी आपण आता आपलं सर्वेक्षण केलं आहे, त्याच्यावरती कमर्शियल टॅक्स त्या पद्धतीने आकारण्यात येईल. त्याची आतापर्यंत आपल्याकडे पॉलिसी आहे टर्फसाठी, पण टर्फसाठी आपण पॉलिसी बनवून त्याच्यावरती कमर्शियल टॅक्स आकारण्यात येईल. त्याच्यावरती म्हणजे अजूनपर्यंत आपल्याकडे टर्फसाठी पॉलिसी नाहीये, मग आपण अजूनपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स, लँड जी आहे खाली, लँड जी असते खाली लँडवर ग्राउंड जे आहे त्याच्यावरती टॅक्स आहे त्यांना, पण जो टर्फ बांधलाय आता त्याच्यावरती टॅक्स लावलेला नाहीये. त्याच्यावरती पॉलिसी म्हणून त्याच्यावरती टॅक्स. असे नवी मुंबईमध्ये कमीत कमी 500 टर्फ उभे राहिले त्या तुमच्या पॉलिसीमुळे, कारण कुठल्याही प्रकारची पॉलिसी बनली नाही.
त्यामुळे जी जागा मिळाली तिथे लोकांनी टर्फ उभे केले, लाखो रुपये रोज कमवत आहेत आणि जो भूर्दंड जो पडतोय म्हणजे आपल्या महापालिकेला पडतोय, करोडो रुपयाचा कर या अशा टर्फ आणि अनधिकृत ह्याच्यामुळे आपल्याला बुडतोय. तर माझी विनंती आहे महापौर मॅडम की पुढच्या ह्याच्यामध्ये या संदर्भात काहीतरी पॉलिसी महापालिकेने करायला पाहिजे की जे अनधिकृतपणे टर्फ आहेत त्याच्याकडनं उत्पन्न त्या संस्थेला मिळतं, त्यातून काही भाग हा महापालिकेला नक्कीच मिळायला पाहिजे. या संदर्भात हो, त्याच्यावरती पॉलिसी करून आपण Yes. टॅक्स Yes. लागेल. Thank you. हे त्यांनी सांगितलं ना काय त्याचं आपलं हे परवानगी आपण देत नाही. सन्माननीय सदस्य, प्रश्नोत्तरांचा तास फक्त अर्धा तासाचा आहे. 5 मिनिटं शिल्लक आहे. हा ठीक आहे ना, 5 मिनिटं द्या, काही इश्यू नाही. माझं काय नाही, कसं आहे मॅडम माहिती आहे का की तेरणा हॉस्पिटल मी फक्त म्हणून त्याला कॉन्सन्ट्रेट करतो एकाच विषय, बाकीच्या विषयावर मी नाही बोलत कारण महत्वाचा विषय, कारण तेरणा हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण जातात आणि आवाच्या सव्वा गेले तर अनेक तक्रारी येतात, अनेक तक्रारी येतात आणि तक्रारी केल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो. ती लोक लोकप्रतिनिधीला जुमानत नाही, कोणाला जुमानत नाही. मग जुमानत नाही, मग आमच्यासाठी हत्यार घ्यायचं आहे ना मॅडम. त्यामुळे हे प्रश्न विचारायला लागतात आणि ज्या गोष्टी आता बोलल्याप्रमाणे ते करतात. तर त्याचा एकच माझा जो पॉईंट राहिला त्याचा ते त्यांनी असं लिहिलेलं, आरोग्य विभागातर्फे त्यांनी असं लिहिलेलं आहे, मला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना इथे निमंत्रित करायचंय. तेरणा हॉस्पिटल नेरूळ हे एक ट्रस्ट रुग्णालय असून सदर रुग्णालय धर्मादाय आयुक्त यांचे नियंत्रणाखाली असते असं आयुक्तांचं उत्तर आहे. तसेच बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 1949 सुधारित 2021 नुसार रुग्णालयामध्ये आकारण्यात येणारे दर रुग्णालयाकडून दर्शनी भागामध्ये प्रदर्शित केले जातात. तथापि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येते. म्हात्रे साहेब, माझा प्रश्न हाच होता की हे धर्मादाय रुग्णालय आहे असं फक्त कागदावर आहे की खरोखर आहे, आणि जर ते रुग्णालय आहे तर ह्याचा अहवाल तुमच्याकडे येतो का, किती लोकांवर ही लोक फ्रीमध्ये ट्रीटमेंट करतात? सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, इतर सन्माननीय सभासद, सन्माननीय आयुक्त सर, प्रेक्षक वर्ग आणि वार्ताहर बंधू. सर, आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हे तेरणा हॉस्पिटल नेरूळ हे ट्रस्ट रुग्णालय असून धर्मादाय आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली आहे. आणि जरी आपण म्हटलं की हे धर्मादाय हॉस्पिटल आहे तरी तिथे 10% बेड्स जे आहेत ते धर्मादायासाठी अवेलेबल असतात. बाकी 90% बेड्स ते प्रोफेशनली यूज करू शकतात व्यावसायिकरित्या. आणि त्यांचे जे काही दर जे आहेत त्या दरांचं डिस्प्ले हा त्यांच्या दर्शनी भागामध्ये केलेलं असतं. आणि काही रुग्णांची समजा त्याच्यामध्ये काही नियमाचं उल्लंघन झालेलं असेल तर त्या पद्धतीच्या तक्रारी आल्या, त्या तक्रारींची शहानिशा करून धर्मादायुक्तांकडून त्याचं निवारण केलं जातं. तर माझं म्हणणे 10% तुम्ही बोललात की त्याच्यासाठी हे आहे, नागरिकांना मोफत सेवा होते. साहेब, माझा अनुभव आहे, मी तिथेच राहतो गेले 20 वर्ष. जे तेव्हा चालू होतं बऱ्यापैकी, तेरणाच्या अगोदर एक संस्था होती ती करत होती, परंतु आता तिथे कुठल्याही प्रकारचं स्थानिक नागरिकांना कुठल्याही 10% लोकांना मिळत नाही. त्यांचं जे म्हणजे मी जे ऑब्झर्वेशन केले ते तुम्हाला सांगतो, त्यांच्या मतदारसंघातूनच ती लोक येणार. जे त्याला धाराशिव बोलतात, मला धाराशिव मधूनच लोक येणार बसेस भरून. जागा आमच्या स्थानिक लोकांची तिथली भूमिपुत्रांची जागा आहे, त्या लोकांना सुद्धा त्याचा लाभ मिळत नाही. त्यासाठी धाराशिव मधनं बसेस भरून येणार आणि मग तिथल्या लोकांना फक्त उपचार होणार आणि बाकीचे प्रायव्हेट उपचार पाहिजे असेल तर आम्ही तिथं जायचं, 15-12 लाख रुपये बिल करायचं. या बाबतीत तुमचं काय
धोरण असणार आहे किंवा काय याचा नियम आहे का की बाबा ठीक आहे उद्या बाबा माझं गाव आहे रत्नागिरी, मी रत्नागिरीला लोक आणणार इकडे हे करणार, असं काय धोरण असतं का? महाराष्ट्रात कुठेही आलं तर चालतं असे बाबतीत काय धोरण असतं तुमचं? सन्माननीय सभासदांनी सांगू इच्छितो की आपण जे काही धर्मादाय रुग्णांबद्दल जी सेवा देतात त्याच्यासाठी BPL कार्ड हे आवश्यक असतं आणि त्यांचं उत्पन्नावर BPL कार्ड देतात. आणि दुसरं NJP जे आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना असतात महाराष्ट्रातल्या कुठल्याही रहिवाशांना त्याचा लाभ घेत आहे. त्यामुळे आपण सांगू शकतो की याच्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीमधल्याच आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही रहिवाशांनी आपल्याला महाराष्ट्र रेशन झाला असेल त्यांना त्या धर्मादाय योजनेमधून लाभ घेत आहे. परंतु माझं म्हणणे म्हणजे विषय असा झाला ना की जागा आमच्या 1 रुपया दराने विकत घेतल्या, ही लोक बाहेरनं येऊन इथे ट्रीटमेंट करू शकतात. यासाठी आपण काय पॉलिसी आणू शकतो का? असू शकते आपल्या बाबतीत की हे चालले ते बरोबर आहे, याला काही विरोध आपण करू शकत नाही. सन्माननीय सभासदांना सांगू इच्छितो की याच्यावरती अभ्यास करू, याच्यावर कायद्यानुसार अभ्यास करू, याच्याबद्दल सविस्तर उत्तर आपणास लवकरात. काय झालंय ती योजना बऱ्याच आहेत तुम्ही बोललात त्याप्रमाणे. आम्ही रात्री फोन केलेला, एका पेशंट होता बिचारा, अलिबाग साईडचा पेशंट होता आणि त्याला त्या योजनेमध्ये तो बसतोय, परंतु तरी सुद्धा त्यांनी त्याला ऍडमिट नाही करून घेतलं. रात्रभर मी कमीत कमी त्यांना 15-20 कॉल केले इकडे, तरी सुद्धा तिथं तुम्ही बोलता ना ते योजनेतर्फे कुठल्याही भागात आला तर केला पाहिजे, कुठल्याही भागातून नाही, फक्त धाराशिव मधून आला तरच त्याला ट्रीटमेंट होते. या बाबतीत एकदम कडक धोरण हे मला वाटतं महापालिका काहीतरी करू शकते. आरोग्य विभागाचे आपण मुख्य अधिकारी आहात, आपल्याला पॉवर आहे, तो त्या संदर्भात आपण नक्कीच तिथं करा. दुसरा विषय होता दरपत्रकाचा, कुठल्याही प्रकारचा दरपत्रक तिथं लावलेलं नाहीये. आपण जे बोलता दरपत्रक लावणं कंपल्सरी, कुठल्याही प्रकारचं दरपत्रक लावलेलं नाही. हे प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा तुमचा एकही अधिकारी तिथं जायची हिंमत करत नाहीये, लक्षात असू द्या. तर त्या संदर्भात तुम्ही मला अवलोकन करा की या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार आहात. दर्शनी भागात बोर्ड लावणार आहात का? स्थानिक लोकांना तिथं मोफत 10% उपचार मिळणार आहेत का? त्या संदर्भात मला तुम्ही सविस्तर असं उत्तर पाहणी करू मला उत्तर मिळावं. महापौर मॅडम एवढी मी अपेक्षा करतो यांच्याकडे. सन्माननीय सभासदांना सांगू इच्छितो की याबद्दल सविस्तर अभ्यास करून आपणास रिपोर्ट करण्यात येईल. ते सगळे हॉस्पिटल जे धर्मादाय हॉस्पिटल ते सगळ्यांची पाहणी करून, धर्मादाय हॉस्पिटल जे आहेत 8 आहेत आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, त्या सगळ्यांची पाहणी करून त्याबद्दलचा अहवाल आपण सादर करण्यात येईल. धन्यवाद मॅडम, आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. थँक्यू. आपले मे महिन्याची प्रश्नोत्तरे पेंडिंग आहेत. तर मे 2026चे प्रश्न क्रमांक 1 श्रीमती सन्मान्य सदस्य नेत्र शिर्के मॅडम म्हणतात. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य आयुक्त साहेब, सर्व सन्मान्य सदस्य, माझा प्रश्नाचं उत्तर मला त्यांनी दिलेलं आहे, पण त्याच्यावर मला अजून थोडे प्रश्न आहेत. मला वाटतं टाउन प्लॅनिंगचे एका साहेब आले तर बघू. सर, मी प्रश्न विचारलेला, एक तर त्याचं प्रिंटिंगमध्ये जरा गडबड केलेली आहे. मी विचारलेलं की सेक्टर 13 जे आहे नेरूळचं, तिथे रिकामे प्लॉट आपण शेतीमध्ये त्याच्यावर काय काय आरक्षणं टाकलेली होती, आणि मग नंतर जेव्हा हे शासनाकडे गेल्यानंतर त्यातनं काय पास होऊन आलेलं आहे, तर त्याच्या उत्तराच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मला फक्त सांगितलेलं आहे की फेरबदल वगळता जे काही मंजूर करून आले त्याच्यामध्ये फक्त 2च आले काय सर आपल्याकडे हे, आणि हे आपल्याला हँडओव्हर झाले का, हे मला विचारायचं होतं आपल्याला. आपण म्हटलंय की सेक्टर 13 मध्ये प्लॉट क्रमांक 46A N38 हा आपण कम्युनिटी सेंटरसाठी आपण मागणी केलेली होती, सिविक सेंटरसाठी ॲक्च्युली, आणि मग त्याला ESS म्हणून तो आलेला आहे.
सो ESSचं तिथे काय संबंध आला आपण सिविक सेंटरसाठी किंवा कम्युनिटी सेंटरसाठी मागणी केलेली. आणि दुसरा हा 49 हा N40 हा जो आहे तो पार्किंगसाठी म्हणून सँक्शन होऊन आलेला आहे. तर तो आपल्याला हँडओव्हर झाला का? तो भूखंड सन्माननीय महापौर, सन्माननीय सर्व सदस्य, जो भूखंड प्लॉट नंबर 46A आहे तो आपण ज्यावेळेस DP पब्लिश केला अंडर सेक्शन 26 त्यावेळेस तो सिविक सेंटर म्हणून तो आरक्षित होता. तदनंतर सूचना व हरकती प्राप्त झाल्यानंतर सेक्शन 28 खाली आपण ज्यावेळेस तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला त्यावेळेस त्याच्यामध्ये कम्युनिटी सेंटर असं आरक्षण आपण मंजुरीसाठी शासनाकडे पाठवलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी शासनाने मंजूर करतेवेळी त्या ठिकाणी तो ESS इलेक्ट्रिक सबस्टेशन म्हणून तो तसा मंजूर केलेला आहे. दुसरा जो आहे पार्किंगच्या याच्या बाबतीमध्ये तर त्याच्यावरती पब्लिश केल्यानंतर पण सजेशन ऑब्जेक्शन प्राप्त झाल्यानंतर पण आणि त्याच्यानंतर आपण शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्यानंतर पण त्याच्यावरती पार्किंगचं आरक्षण होतं आणि मंजूर होताना ते आरक्षण पार्किंग म्हणून मंजूर झालेलं आहे. सदर भूखंड हे भूखंड आपल्याला हस्तांतरित झालेले आहे किंवा नाही याबाबत मी मालमत्ता विभागाकडनं माहिती घेऊन आपल्याला. आणि हे जे ESS साठी केलं त्यांनी आपला कम्युनिटी सेंटरसाठी आपण मागणी केलेली ते ESS साठी त्यांनी त्याला चेंज करण्यामागचं त्यांचा उद्देश काय जरा एक तुम्हाला पत्र लिहिलं तुमचं बरं होईल सर तुला विचारायला की याचं कारण काय. कारण तिथे कशासाठी ते मला काही कळलेलं नाही. आपल्या सूचनेप्रमाणे शासनाने ते मंजूर करताना ESS का केलं होतं आपण पाठवलं याबाबत मी माहिती घेऊन ती आपल्याला. आणि त्याचबरोबर त्यावेळेस आपण दुसरे प्लॉट्सवर पण आरक्षण टाकलेलं होतं म्हणजे NM30 NM31 ह्याच्या बाबतीतची तुम्ही मला काही माहिती दिलेली नाहीये. आणि हे जे 32 होतं आपलं NM32 ते N38 बरोबर आहे. आणि हे NM33 होतं जे आपण एक कम्युनिटी इंटरॅक्शन सेंटर म्हणून सर आपण त्याच्यावर हे केलेलं. अकॉर्डिंग टू त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते N39 सपोज टू बी N39 NM33 हे आपण कम्युनिटी इंटरॅक्शन सेंटर म्हणून एक आपण त्याच्यावर आरक्षण टाकलेलं. त्याच्याबद्दलची काय माहिती आहे आपल्याकडे? सेक्टर 13 मध्ये जे आरक्षण होते त्याच्याबाबतली सर टोटल 15 प्लॉट्स होते तिथे वेकेंट. मी वेकेंट प्लॉट बाबतची माहिती घेऊन आपल्याला दिली. हो कारण त्याच्यामध्ये हे पण आपण टाकलेलं ना आरक्षण कम्युनिटी इंटरॅक्शन सेंटर आणि ते NM33 होतं N39 ऍक्च्युली मॅपप्रमाणे. तर त्याच्याबद्दलची माहिती आपण मला दिलेली नाहीये. त्याचबरोबर प्लॉट नंबर 8A आणि 8B ह्याच्या बाबतीतची पण माहिती आपण मागवलेली कारण आपण ते हाय टेन्शनच्या खालचे प्लॉट्स आहेत आणि आपण ते आपल्याकडे मागून घेतलेले प्लेग्राऊंडसाठी. आणि डोईफोडे साहेबांनी पण त्याच्या बाबतीत पत्र लिहिलेलं आहे. आधीच्या आयुक्तांनी पण पत्र लिहिलेली आहेत. ह्याच्या बाबतीत तुमच्याकडे काही पत्रव्यवहार परत झालेला आहे का सिडकोकडून? मी अभिलेखात त्याची पडताळणी करतो आणि सेक्टर 13 मधील आपण जे नमूद केलेले आहे त्या संपूर्ण भूखंडांची आपल्याला पुनश्च एकदा संपूर्ण टोटल 15 आहेत. मी आपल्याला लिस्ट देते. त्याच्यामध्ये काही त्यांनी रेसिडेन्शियल आणि काही कमर्शियल ऑलरेडी केले आणि काही त्यांनी सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून ठेवले. पण बाकीचे जे प्लॉट्स आपण ज्याची मागणी केलेली ना त्याचे तुम्ही मला आता फक्त 2चीच माहिती देताय. बाकीचं काय झालं ते जरा मला काही कळलं. मी इतर भूखंडांच्या बाबतीत देखील आपल्याला पूर्ण जे वेकेंट प्लॉट आहे त्याच्याबाबत माहिती मी आपल्याला उपलब्ध करून देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. प्रश्न क्रमांक 2 सन्माननीय सदस्य ललिता मडवी मॅडम. धन्यवाद महापौर मॅडम. प्रश्न क्रमांक 8 मध्ये प्रभाग क्रमांक 8 मधील उच्चस्तरीय भूस्तरीय जलकुंभ घनसूर विभागासाठी पाण्याच्या पिण्याची समस्या लक्षात घेता सदर जलकुंभ काम कधी सुरू होणार सदर जलकुंभाबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी. आपण ही माहिती दिलेली आहे पण मी आपणास सांगू इच्छिते की महोदय महापौर मॅडम की किती 10 वर्षांपासून आम्ही या जलकुंभासाठी पाठपुरावा करत आहोत. वरील विषय अनुसरून मी आपणास अवगत करत आहे की मागील अनेक वर्षापासून घनसोली वासियांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून घनसोली परिसरात मोठा जलकुंभ बांधण्याच्या प्रस्तावासाठी सदर जलकुंभाचे काम कधी सुरू होणार आहे
घनसोली परिसरात सेक्टर 8 राजीव गांधी कॉलेज जवळ बांधण्यात येणारा जलकुंभ हा जसा घनसोली वासियांना जिव्हाळ्याचा विषय आहे, तसाच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी एक मोलाचा दगड ठरणार आहे. सदर जलकुंभासाठी आम्ही मागील 10 वर्षापासून सातत्यानं पत्रव्यवहार पाठपुरावा करत असून परिसरातील नागरिकांना अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून या जलकुंभाचे काम कुठपर्यंत आले आहे व कधी सुरू होणार या बाबतीत सभागृहाला आम्ही अवगत करावे. महापौर महोदया, घनसोली परिसरातील अपुरा व तुटपुंजा पाणी पुरवठा असल्याने गावगावठण तसेच सेक्टर परिसरातील नागरिक पाणी बाटली जर आपण बिस्लरीचे पाणी बाटलीने आणणार असणार आणि जर टँकर स्वरूपात पिण्याचे पाणी विकत घेणार असणार तर हा नाहक भूदंड नागरिकांना सोसावा तर लागतोच. पण वारंवार या बाबतीत परिसरातील नागरिकांच्या आमच्याकडे समस्या येत असून वरील गोष्टीचा संगोपन विचार घेऊन तंत्र व अनुभवी लोकांच्या सल्ल्याने जलकुंभाविषयी हा विषय मार्गी लावा. कारण जलकुंभाचे काम आपण आज पास केलेलं आहे, पण ते पूर्णत्वास येता 3 वर्ष लागतील आणि या कालावधीमध्ये किती पाण्याची समस्या भेडसावणार आहे. मला माहिती आहे की आता मोरबे धरणात पाणी कमी आहे व आपण लोकांना या पाण्याविषयी आत्ता पाणी पुरवठा किंवा या गोष्टी सुरळीत करू शकत नाही आहे, पण 365 दिवस हा जर प्रश्न भेडसावत असेल तर महापौर मॅडम आपण यावर खरोखर लक्ष द्यावं आणि ही समस्या लवकरात लवकर सोडवावी. कारण ही समस्या खूपच भेडसावत आहे घनसोलीमध्ये आणि नुसतं आता ते लिहून नको तर मला लवकरात लवकर या कामाचा पाठपुरावा आणि काम सुरू होण्याबाबत ही विनंती करते. तसाच माझा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 आहे. सिडको महानगरपालिका यांनी DP-मध्ये सेक्टर 8 मध्ये रिझर्व्ह प्लॉटसाठी भूखंड आरक्षित ठेवलेला असून सामाजिक सुविधेसाठी सदर भूखंड महानगरपालिका सिडकोकडून कधी हस्तांतरित करणार आहात? तसेच महानगरपालिका प्रशासनाने या बाबतीत सिडकोकडे हस्तांतरणासाठी काय पाठपुरावा केला या बाबतीत खुलासा. आपण इथे उत्तर दिलेलं आहे, पण मी आपणास अवगत करते की घनसोली विभागामध्ये अनेक भूखंड सामाजिक सुविधेसाठी प्रारूप व विकास आराखड्यामध्ये आरक्षित केलेले असून सदर विकास आराखडा मंजूर देखील झालेला आहे, परंतु सिडको नफा कमवण्याच्या उद्देशाने आरक्षित भूखंड देखील विकत असून परिसरातील नागरिकांना सामाजिक सुविधेपासून वंचित होतील. महापौर महोदया, सिडको मंडळाने असे अनेक सामाजिक सुविधेचे भूखंड आरक्षण बदलून विकलेले असून हा संभाव्य धोका लक्षात घेऊन लवकरात लवकर आपल्या महानगरपालिका प्रशासनाकडे आराखडा यामध्ये राखीव ठेवलेला भूखंड सिडको करून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी काय पाठपुरावा केलेला आहे व कधी हस्तांतरित करणार आहात? कारण सिनेमागृहाचा भूखंड सेक्टर 8 मध्ये होता, तोही सिडकोने विकलेला आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसा जो भूखंड राखीव ठेवलेला होता तो पण सिडकोने बिल्डरला विकला, पण सुदैवाने काही संस्था कोर्टात गेल्या व कोर्टाने तो भूखंड पुन्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी राखून ठेवलेला होता. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला व तो सध्या भूखंड विकण्याच्या तयारीत सुद्धा आहे. असे अनेक सामाजिक सुविधेचे भूखंड सिडकोने विकलेले आहेत. जर अशा अवस्थेत समाजासाठी ठेवलेले भूखंड असे सिडको विकत असणार तर समाजासाठी किंवा आमच्यासाठी आम्ही जे समाजासाठी काम करणार आहोत त्यासाठी जर भूखंड राखीव राहिलेच नाही तर मग समाजोपयोगी बहुउद्देशीय कामे किंवा इतर कामांसाठी भूखंड आरक्षितच राहिले नाही तर मग कामं कुठं करायची आणि त्यांना बहुउद्देशीय कामांसाठी लागणारे ज्या जागा हव्या आहेत त्या तर आपण हनुमंताच्या डोंगरासारख्या आणू शकत नाही. तरी मी आपणास विनंती करते की आपण याच्यावर लक्ष देऊन या भूखंडाच्या बाबतीत लवकरात लवकर तो निर्णय घ्यावा. प्रश्न क्रमांक
3. घनसोली आणि कोपरखना ऐरोली परिसरात BMC कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये अतिशय उग्र विषारी वायूचा परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून या बाबतीत सदर वायू प्रदूषणासाठी नवी मुंबई महानगरपालिका यांनी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शासन प्रदूषण मंडळासोबत कोणते पत्रव्यवहार केलेला आणि पाठपुरावा केलेला आहे. वरील विषयावर मी बोलताना अनुसरून आपणास सांगते की अवगत करते की मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कांजूरमार्ग येथील जो डम्पिंग ग्राउंड आहे त्यामधील विषारी वायूचा प्रादुर्भाव होत असून हे विषारी वायू आपल्या नवी मुंबई क्षेत्रात घनसोली कोपरखणे ऐरोली या परिसरात पसरत असून त्यामुळे नागरिकांना अनेक श्वसनाच्या आजारांना तोंड द्यावे लागत असून परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे हैराण झालेले आहेत. सदर दुर्गंधीमुळे प्रदूषण प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने देखील हा प्रदूषणाचा विरुद्ध अभिप्राय नोंदवलेला असून आपण याविषयी गंभीर दखल घेऊन या प्रकरणातून नवी मुंबईकरांना नागरिकांना सुटका करून उपकृत करावे. नाही आहे समाधान. नाहीच आहे. उपप्रश्न नाही आहे. सन्मान्य सदस्य, आपण या उत्तराने असमाधानी असाल तर हो, या प्रश्नाचे प्रश्न जे मला पहिला आलेला आहे जो जलकुंभाचा आलेला आहे त्याच्याविषयी जे संबंधित अधिकारी उपस्थित आहेत त्यांना बोलवून त्यांच्याकडून उत्तर घ्यायचं आहे आपल्याला. हो, घ्यायचंय. या सर. हॅलो. ठीक आहे. सन्मान्य महापौर महोदय, मान्य एक साहेब, सन्माननीय सभागृह, ललिता मळे मॅडमने जे प्रश्न 2चा 1 विचारला होता, घनसोली सेक्टर 8 येथील उच्चस्तरीय व भूमिगत जलकुंभ बांधण्याबाबत कधी होणार आहे ते. तर हे घनसोली सेक्टर 8 मध्ये आपण तिथं त्याचं भूमिगत जलकुंभ 3.85 ml, 3.70, 3.50 आणि 4 असे 4 भूमिगत जलकुंभ 15.5 घनसोली हा मोठ्या विभागाचा विचार करून तिथं आपण 15.5 दशलक्ष लिटर MLD चे उच्चस्तरीय आणि 19.6 असे 4 भूमिगत आणि उच्चस्तरीय असे मग 34.65 दशलक्ष लिटर म्हणजे सगळ्यात मोठ्या कपॅसिटीचे आपण जलकुंभ बनवायचं त्याचं एस्टिमेट त्याचं बनवलेलं आहे. त्याची 133 कोटी त्याची किंमत आहे. त्याला आपण तत्वतः मंजुरी घेतलेली आहे. त्याचं डिटेल एस्टिमेट पण बनवलेलं आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्या मार्फत त्याचं विस्तृत एस्टिमेट बनवलेलं आहे आणि ते मंजुरीला आपण मंजुरीच्या प्रोसेसमध्ये करून ते साधारणतः पुढच्या महासभेला येईल असं आपण त्याची पुढच्या महिन्याच्या महासभेला ते प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. पण माझी अशी विनंती असेल की ते प्रशासकीय प्रस्ताव येता खूप कालावधी लागतो आणि हा जो इतका मोठा आपण जलकुंभ घेणार आहोत यासाठी लागणारा वेळ आणि कालावधी किती असेल? हे मॅडम आपण 4 वेगवेगळे घेतले त्यामुळे आपण त्याची असे करू शकतो की 2 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये करून जेणेकरून त्याचा वेळ वाचेल आणि 4 असलं एका जागेमध्ये असलं तरी 4 वेगवेगळे आहेत त्यामुळं सगळे एका वेळी चालू राहतील म्हणजे त्याचं एक झाल्यावर दुसरा होणार नाही. 4ही आपले सोबत चालू राहतील आणि साधारण एक 1.5 वर्ष ते 1.25 वर्ष ते 1.5 वर्षाच्या काळामध्ये GSR आपले एक 6 महिन्यामध्ये GSRचं काम कम्प्लीट करून GSR द्वारे आपण चालू करू पंपिंगने आणि मग उरलेला जो ESR बांधायचा तो पुढच्या 8 महिन्यामध्ये. पण आपण हे 4ही कामं आपली सोबत चालू होतील म्हणजे आपण एक झाल्यावर एक करणार नाही, सोबत 4ही कामं आपली चालू होतील आणि लवकरात लवकर म्हणजे त्याचा आपल्याला उपयोग साधारण GSRचा एक 6 महिन्यामध्ये उपयोग काम दिल्यानंतर होईल याची आपण त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट काढू याचं.
बरं, मग आत्ता जर पाण्याची समस्या भेडसावत आहे, आत्ता मला माहिती आहे की आपल्या धरणामध्ये पाणी कमी असल्या कारणाने आपण पाणी पुरवठा इतक्या मोठ्या ह्याच्याने करू शकत नाही. पण आता जो 1.5 वर्षापर्यंत जर तुमचा कालावधी लागणार आहे, त्या कालावधीसाठी तुमचं नियोजन काय असणार आहे? पण मॅडम ह्याच्यामधले आपलं असं नियोजन आहे की GSR जे बनतील ह्याच्यामध्ये भूमिगत जलकुंभ ते लवकर बनतील आणि त्याच्यावरती पंप हाऊस लावून त्या जलकुंभावर पाणी घेऊन पंपिंगला चालू करू आपण पहिल्या टप्प्यामध्ये आणि सोबत त्याचे ESRचंही चालू आहे. त्यामुळं त्याचं 1.5 वर्ष टोटल कामाला लागलं तरी पहिल्या 6 महिन्यामध्ये GSR द्वारे आपण पाणी चालू करू. हां, पण आता जो पाण्याचा येणारा स्रोत आहे तो कमी आहे. कारण कोणाला आपण 1 तास सांगितलं ना तर तो 15 मिनिटाच्या पण खाली असतो. मग अशा अवस्थेत आपण काय करावं? अशा सध्या मॅडम पाणी आपल्याला जसं आपण सांगितलं तसं पाण्याचा साठा कमी असल्यामुळं पण ते हे जास्त काही ठराविक भागामध्ये असेल तर त्याच्यात जे सुधारणा करण्याची गरज असेल तर ते तातडीनं आपण तिथं जलवाहिन्यामध्ये सुधारणा करण्याची कामं करून हे समस्या जी ठराविक एरियात असेल तिथं आपण काम तातडीनं करू आणि ती समस्या सॉल्व्ह करू त्याची. चालेल. प्रश्न क्रमांक 2 शिडको DP. नाही. सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे, सन्माननीय सदस्य त्यांचे उत्तर जाणून घेतात. ज्येष्ठ सदस्यांची मागणी आहे की आपण शांतता राहावं. प्रश्न क्रमांक माझा 2 आहे. सिडको महानगरपालिका DP सेक्टर 8 मध्ये आपण समाधानी आहात का उत्तराने? नाही, कारण फक्त सांगितलं जातं की आपण घेणं. मॅडम आपण संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊ, ते तुम्हाला उत्तर देतील. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी जो प्रश्न विचारलेला आहे सेक्टर 8 मध्ये DP प्लॅन मध्ये जे काही आरक्षित भूखंड आहे त्या बाबतीत सिडकोला आपण वेळोवेळी मागणी केलेली आहे. 26 एप्रिल 25 आणि 22/12/25 सिडकोकडे मागणी केलेली आहे. पाठपुरावा सुरू आहे. पण असाच आपण पाठपुरावा करतो, पण पाठपुराव्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडतो आणि मग काय होतं की असे भूखंड विकले गेलेले आहेत. मी आपणास अवगत करते की सिनेमागृह भूखंड सेक्टर 8 मधील होता, तो सिडकोने विकलेला आहे. आपण फक्त मागणी करू शकतो. देणारी संस्था सिडको जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण नाही करू शकता. तेच ना, फक्त आपण मागणी करतो. त्याच्यावर गांभीर्याने पाठपुरावा केला तर मला वाटतं असे प्लॉट जाणार नाही. आणि जर आम्हा नगरसेवकांना जिथे बहुउद्देशीय कामं करण्यासाठी जे आता राखीव प्लॉट राहिलेलेच नाही, मग त्याच्यावर गांभीर्याने विचार नको का करायला? सन्माननीय अध्यक्ष महोदया, सन्माननीय सदस्य महोदयांनी मुद्दा उपस्थित केला की त्यांच्या मागणीनुसार प्लॉटची मागणी करण्यात आली आणि त्याचा पाठपुरावा यशस्वीरित्या करण्यात येईल. सन्माननीय सदस्य, मी आता तरी समाधानी नाहीये जोपर्यंत तो आपल्याकडे प्लॉट येत नाहीये किंवा त्याच्यावर कामाचं शुभारंभ होत नाहीये चांगल्या बहुउद्देशीय कामाचा, तोपर्यंत तरी मी नसणार आहे. पण सध्या तरी ते सांगतात म्हणून मी शांत राहते. प्रश्न क्रमांक 3 सन्माननीय सदस्य चंद्रभागा मोरे अनुपस्थित आहे. प्रश्न क्रमांक 4 दिव्या वैभव गायकवाड. प्रश्न क्रमांक 5 सन्मान्य सदस्य 10 मिनिटं आहेत, 10 मिनिटं आहेत. रुपाली भगत मॅडम होते.
सन्मान्य सदस्य, आपण ह्या उत्तराने समाधानी आहात का? नाही म्हणून उभी राहिले माझ्याकडे. उत्तरं फक्त उर्वरित दिलेली आहेत का तर मे महिन्याचा टाइम होता म्हणून उर्वरित दिलेले आहेत. त्याच्या संदर्भात मला उत्तराचं समाधानकारक नाहीत म्हणून तिन्ही प्रश्नांवर मला सगळ्यांना बोलवायला लागेल. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय पत्रकार वर्ग, प्रश्न क्रमांक 5 मधला 1 नेहरू सेक्टर 16 मधील छत्रपती संभाजीराजे उद्यान स्वच्छतागृह टॉयलेटची सुधारणा कधी करण्यात येईल याच्या संदर्भात मला उत्तर दिलेलं आहे. नेहरू सेक्टर 16 मधील छत्रपती संभाजीराजे उद्यान अवस्था असलेले पद्धती स्वच्छता टॉयलेट हा CC याच्याने करणार आहेत, पण ते RCC पद्धतीचे नवीन टॉयलेट स्वच्छता बांधण्यात येईल. पण कधी येणार आहेत, काय करणार आहेत, कधी करणार आहेत ते माहित नाही. आता याला मराठी 4-5 महिने झालेले आहेत या गोष्टीला. तर त्यांच्याकडून बोलवण्यात आहे कधी करणार का ते तिथे जो गार्डन आहे गार्डनच्या बाजूलाच तो टॉयलेट आहे, तर तो कधीपर्यंत करणार आहे आणि कधी केव्हा घेणार आहेत. आधी काय सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह, रुपाली भगत मॅडमनी जे विचारले शौचालयाचं त्याचं आपण RCCचं आपण ज्या मॉडेलवर आता आहे ते खराब अवस्थेत आहे, बरोबर आहे आपण बघितलं ते आहे त्याची अवस्था, पण त्याचं आपण बनवलंय ते एस्टिमेट RCC मध्ये कॉन्क्रीट वाला एस्टिमेट बनवलेलं आहे. आता हा प्रश्न मी मे मध्ये विचारलेला होता, तो उत्तर दिलेलं मे मध्येच दिलेलं होतं. ओके, त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहिले करायला पाहिजे होतं. 1 महिना होऊन गेला ना, मग त्याच्यावर तुम्ही करायला पाहिजे होतं. याचं एस्टिमेट तयार आहे आता, तोपर्यंत ह्याची जी दुरुस्ती आहे तो बनेपर्यंत जे आता आहे त्याची दुरुस्ती तातडीने करून घेण्याची. माझं असं आहे की या हप्त्यात किंवा 15 दुरुस्तीचा आपण तो या हप्त्यात दुरुस्ती करून देऊ. दुसरा प्रश्नही तुमच्या लगेचच आहे, तुम्हालाच अनुमोदन आहे. नेरूळ सेक्टर 16 मधील असलेल्या पाईपलाईनच्या समस्या निवारण कधी होईल. तुम्ही दिलेलं आहे की शेड्यूलच्या याच्यामध्ये तर समस्या येते, शेड्यूलचं त्याचं मी सांगत. पाईपलाईन ते दुरावस्था म्हणजे खूप व्यवस्था खराब झालेली आहे. आता 16 मध्ये पाणी पुरत पण नाहीये आणि जात पण नाहीये त्याला पाणी. तर माझं अशी अपेक्षा होती, मला असं उत्तर अपेक्षित होती की तुम्ही पाईपलाईन चेंज कराल, मोठ्या व्यासाचे टाकणार, हे अपेक्षित होतं उत्तर. कधी परत करता येतील तुम्हाला ते सांगा मला. पाईपलाईनचे मॅडम पाणी करू लगेचच, पाणी सोमवारी तुमच्या सोबत आपल्या इंजिनियरला पाठवून त्याची पाहणी करू आणि जिथं आवश्यक आहे त्या लाईन बदलायचा अंदाजपत्र तातडीनं करून घेऊ. चालेल. माझा प्रश्न क्रमांक 5 मधला 3 आहे. नेरूळ सेक्टर 16A व 16 मधील नाटूस चौक व नामफलक कधी बसवण्यात येईल. याच्यावर पण ते सांगतात की अंदाजपत्र तयार करण्यात येईल आणि मंजूर घेऊन प्रक्रिया चालू करतात. कधी प्रक्रिया करतील. आता नवीन समोर लोक दिसतील.
महापौर महोदय त्यांना सन्माननीय सदस्य, आपण विचारलेल्या प्रश्नाबाबत मी संबंधित सिटी इंजिनियर आहेत त्यांना तत्काळ काम करण्याची सूचना देतो. महापौर महोदया, जे 3 प्रश्न मी विचारले होते त्याचे मला उत्तर व्यवस्थित दिले नाहीये. मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही त्यांना आदेश द्या की हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. का तर हा वॉर्ड आपला पण आहे, आपला वॉर्ड स्वच्छ आणि सुरक्षित झाला पाहिजे. हां, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही आदेश करा आणि मला बोलू दिल्याबद्दल धन्यवाद. प्रश्नोत्तरांची वेळ संपलेली आहे. विषय क्रमांक 3 सन्माननीय माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब म्हणतील. प्रस्ताव ते नाही. आरोग्य विभागाचं स्वाद नियंत्रण व भटक्या मांजराच्या निर्वचन करण्याकरता कार्यक्रम राबविणे दिनांक 1/1/2026 ते 30/6/2026 कालावधी करता प्रथम मुदत वाढ देण्याबाबत आयुक्तांची दिनांक 24/3/2026 पत्र. सन्माननीय सदस्य जयवंती सुतार साहेबांनी मांडलेल्या ठरावास मी अनुमोदन देतो. सन्माननीय सदस्य इथापेजी. अरे हा ज्वलंत प्रश्न आहे. कशाला बोलतात? झोपा येत नाही इथं कुत्र्यांमुळं. कशाला बोलता म्हणजे काय? कोण बोललं? कोण बोललो? कशाला बोलता? मला सांगा कोण बोललं? अरे इतर वेळेस काय आपण काय कोटे घालायला पाठवलं काय? विषय क्रमांक 3 महापौर महोदय सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सन्माननीय आता सभागृह नेतेचं चार्ज घेतलेले जयवंतजी सुतार आणि सभागृहातील सर्व सदस्य, पत्रकार बंधू, प्रेक्षकातून प्रेक्षक, हा जो 3 नंबरचा विषय असा अतिशय ज्वलंत विषय आहे. मुदतवाढीचा जरी विषय असला तर या अनुषंगाने बरेचसे प्रश्न याच्यामध्ये डोकं काढून या ठिकाणी हा वाचून पाहत आहे. प्रश्न असा आहे की बेसर्स इन डिफेन्स ऑफ एनिमल्स इंडिया याला प्रथम वर्ष म्हणजे 1/1/2023 ते 31/12/2025 या कालावधीत देण्यात आलेले सदर संस्थेने श्वास नियंत्रणाचे काम समाधानकारक केलेले आहे. सदर कामाची मुदत 2025 ते 25 मध्ये संपुष्टात येत आली आहे. आणि असं असताना देखील आपण 2,75,53,220 3 वर्षाकरता 8,26,00,000 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 22 ते 23 लाख आपण या ठिकाणी खर्च करतो. परंतु खर्च करत असताना त्यांचे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तपशील दिलेला आहे. त्या तपशिलात गेल्यावरती बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी पुढे त्याचं तारतम्य आणि जवळजवळ होत नाही. महापौरमध्ये तपशिलामध्ये आपण गेलेलो असताना यांनी फक्त 6 महिन्याचा तपशील मुदतवाढ मागितलेली 6 महिन्यासाठी त्यांनी जे उल्लेखित केलेलं आहे की तांत्रिक मनुष्यबळाच्या खाली तांत्रिक बाबी खालीलप्रमाणे निर्मितीकरण, ओळख चिन्ह, शस्त्रक्रियोत्तर उपचार, रेबीज, प्रतिबंधक लस, खाणेपिणे इत्यादी. म्हणजे त्यांनी दिलेले की आपण 1,000 म्हणजे वर्षाला 2,000 ते करतात. त्याच्यामध्ये ते संशयास्पद आहे. त्याच्यानंतर श्वास पकडणे त्यांनी म्हटलेलं की 4,000 ते 6 महिन्यात पकडू शकतात, म्हणजे 8,000 पकडतात. तर 8,000 पकडायचं म्हणजे त्याचं कसं काय होऊ शकतं? जर आपण त्याची शहानिशा केली, आपल्याकडे केंद्र एकच आहे. या ठिकाणी जी मी माहिती घेतलेली आहे, कारण आम्ही याच्यापासून फार व्यापलेलो आहोत. आमच्या प्रभागात म्हणण्यापेक्षा सेक्टर 19 आणि 19A मध्ये आमच्या एका सोसायटीमध्ये 48 डॉग्स आहेत. ज्या ठिकाणी गेटे साहेब तुम्ही अनेक वर्ष राहिलेले आहेत. त्या सोसायटीमध्ये आम्ही अनेक तक्रारी केलेल्या आहेत
अनेक तक्रारी करून सुद्धा त्या ठिकाणी कुत्रे पकडण्याची गाडी नावाला येते. कुत्रे पकडण्याची गाडी आली की काही पकडणारे कर्मचारी असतात, त्यांच्याला दांडकं असतं, दांडक्याला गळपास येण्यासारखं काही तारीचं लावलेलं असतं. त्या दांडकं असं ठरवतात की ते कुत्रे पळून गेले पाहिजे, असं ठरवतात ते कुत्रे पळून गेले पाहिजे. आणि त्या ठिकाणी वॉचमॅनकडून सही केली का, सही घेतली का ते निघून जातात. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या कुत्र्याचा उपद्रव फार तर फार दिवसाच्या पेक्षा रात्रीचा जास्त आहे. ज्यांची घरं 4 मजल्याची आहेत, पहिल्या दुसऱ्या माळ्यावरती राहणाऱ्या लोकांना त्या झोपा येऊ शकत नाहीत. अशा पद्धतीची त्या कुत्र्यांची रात्रीची जी हालचाल असते त्या पद्धतीनं संपूर्ण सोसायटी असते, संपूर्ण एरिया असतो डिस्टर्ब होतो. त्याच्या व्यतिरिक्त काही स्वयंसेवी संस्था आहेत जेणेकरून चौकात येऊन रात्री त्यांना फिडिंग करतात. त्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. त्यांनी आमच्या काही सोसायटीवरती, उदाहरणार्थ सफल सोसायटीला नोटीस दिली होती पेटा संस्थेने, आमच्या भीमाशंकर सोसायटीला दिली. अनेक पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी त्यांनी केलं, परंतु आम्ही सुद्धा त्यांच्या कोर्टात जाऊन आम्ही त्यांना चॅलेंज केलेलं आहे की जर तुमच्या स्वयंसेवी संस्था त्या ठिकाणी येऊन जर त्यांना फिडिंग करतात तर त्याची सांभाळण्याची व्यवस्था का करत नाही, तर सांभाळण्याची व्यवस्था त्या ठिकाणी महानगरपालिकेने करावं असं त्यांचं उत्तर येतं. आणि ते उत्तर आल्यावरती जेव्हा आपण आपली मागणी घेतो पाहतो तर या ठिकाणी मी माहिती घेतली 2014 ते 2026 कालखंडामध्ये निर्विजीकरण केलेली डॉगची संख्या आहे 59,179, उपचार केलेल्यांची संख्या आहे 57,129 आणि क्लिनिकल सर्जरी म्हणजे 12 वर्षाच्या कालखंडात सांगतोय 2014 ते 2026 म्हणजे त्याच्यामध्ये प्रशासकीय कालखंड सुद्धा आला. त्याच्यामध्ये क्लिनिकल सर्जरी केलेल्या 7,411 आणि आतापर्यंत जे श्वान पकडलेले आहेत 2014 पासून तर 2026 पर्यंत 1,16,822 म्हणजे वर्षाला किती झाले, 12 वर्षाचे जर 1,16,000 असेल तर वर्षाचे 9,500 झाले आणि 800 महिन्याचे झाले. आता मी त्या ठिकाणी देखील माहिती घेतली, आदरणीय महापौर महोदय आदरणीय उपायुक्त साहेब त्या ठिकाणी माहिती घेतली मात्र साहेब की ते जे पकडलेले गेले जातात त्याच्यामध्ये बरेचसे त्यांना मार्क केलेलं असतं, पकडले गेलेले ते निर्विजीकरण केलेलं असतं, स्टरलायझेशन केलेलं असतं, व्याकरण केलेलं असतं आणि काही जे चावणारे कुत्रे आहेत किंवा श्वान आहेत त्यांना 14 दिवस आपण फक्त ठेवतो त्या ठिकाणी. 14 दिवसानंतर परत सोडून देतो आणि परत सोडून देत असताना ज्या ठिकाणी आपण सोडलेले त्या ठिकाणी परत आपण सहाय्य घेतो. परंतु त्या ठिकाणी काही स्वरूपी उपाययोजना आपण का करत नाही, का आपली कॅपॅसिटी नाही. आज आपण जर 8-8 कोटी या ठिकाणी 3 वर्षाला खर्च करणार असतो तर वर्षाला जर आपण त्या ठिकाणी 3-3 कोटी खर्च करणार असतो तर त्यासाठी उपाययोजना काय करतो. एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. कुत्र्यांबरोबर मांजराचा आपण म्हटलं पण मांजरांचा उपद्रव थोड्या थोडक्यात आहे, परंतु कुत्र्यांचा उपद्रव हा फार मोठ्या प्रमाणात आहे. आपण कुत्र्यांची संख्या एवढी आहे तर आपण त्या ठिकाणी मला वाटतं डॉक्टर जाधव ज्या ठिकाणी मी त्यांच्याकडे माहिती घेतो ते बोलतात की आमच्याकडे कुत्रेच येत नाही, निर्विजीकरण करण्यासाठी आमच्याकडे डॉग्स येत नाहीत, श्वान येत नाहीत तर आम्ही कुठून करणार. परंतु कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस एवढी वाढते आहे त्या बाकीच्या आम्ही जी विकास कामं करतो ती विकास कामाच्या व्यतिरिक्त ही जी समस्या आहे ही लोकांना फार मोठ्या प्रमाणात भेडसावते. आज त्या ठिकाणी जर ते आपले हे येतात स्विगीवाले किंवा दुसरे जे येतात स्कूटरवरून आले त्या असेल तर त्या गाड्यांना त्या ठिकाणी अनेक प्रकार असे होतात की त्यांना बऱ्याच वेळा गाडीवरून पडतात हे होतात. काही आपल्या मुस्लिम समाजाच्या लेडीज आहेत ते काळा बुरखा घालून येतात त्याच्यावरती ते भुगतात आणि त्यांना त्रास होतो, अनेक लोकांना चावतात, त्याच्यावरती आपल्याला काही उपाय येणार नाही, आपण काही करू शकत नाही. आणि येऊन जाऊन शिवाय आपल्याला महानगरपालिकेला पडतात. महानगरपालिका म्हटलं की महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना दिसत नाही, त्या ठिकाणचा नगरसेवक दिसतो. आणि सुशिक्षित सोसायटीमध्ये क्वालिफाईड सोसायटीमध्ये श्वानप्रेमी फार आहे. श्वानवरती म्हणजे डॉगीवरती प्रेम करणारे लोक पण फार आहेत. ठीक आहे डॉक्टर असेल नाही तर शेतकरी मॅडम असतील असू दे, परंतु तुम्ही त्यांच्याला हात करून मला बोलायला करा असू दे. ते 16 वेळेवर राहतात, हे 22 वेळेवर राहतात, हे तुम्ही उन्हाळ्या यांना कशी काढणार. हे आम्ही खाली पहिले माळ्यावरती राहणार आहे, रात्रंदिवस फिरणारी माणसं मॅडम हा फार मोठा गांभीर्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण जी उपाययोजना करणार त्यांच्यासाठी एखादं गार्डन करा ना, बाहेर जाऊन डोंगरामध्ये जंगलामध्ये काहीतरी व्यवस्था करा, 2-4 एकर जागा घ्या, 1000-2000 लोकांसाठी त्यांच्यासाठी व्यवस्था करा, टॉप पार्क करा त्या ठिकाणी. अशा पद्धतीने काहीतरी उपाययोजना करा. आपण काहीच करत नाही, आपण हातबल झालेलो आहोत. अशा पद्धतीने जर आपल्याकडे असणार आहे तर त्या संदर्भात हे बरोबर नाही. आपण हा वाढीव याच्यासाठी दिलेला आहे, त्याच्या संदर्भात हे करत असताना ह्या उपाययोजनेच्या संदर्भात काय करणार, फक्त आम्ही वाढवून द्यायचं तुम्हाला 3-3 वर्षासाठी आपण हे करताय, त्याची मुदत संपलेली आहे कधीच. आता ही सुद्धा मुदत 30 तारखेला संपणार आहे तुमची. 30 तारखेला कोण बोलतं जरा थांबा ना, तुम्ही देता तिथे शांत बसा जरा.
तर 30 तारखेला याची मुदत संपणार आहे 30 जूनला. तुम्ही आता 10 दिवसच राहिलेले आहे त्याच्यात. परंतु हे करत असताना याची सुद्धा उपाययोजना काय करणार आहे ते सांगा आणि मला बोलण्याची संधी द्यावी. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय सभागृह, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, इतर सर्व सन्माननीय सभासद, सन्माननीय सदस्यांनी जे विचारलेले जे एक प्रश्न जो आहे त्याच्यानुसार आपण शिरवणे येथे सिडकोकडनं कत्तलखान्याच्या प्रयोजनार्थ सिडकोकडनं आपण राखीव MIDC येथे भूखंड आपल्याला मिळालेला आहे, हस्तांतरित झालेला आहे. त्याचे क्षेत्रफळ 85,169.28 चौरस मीटर आहे. सदर ठिकाणी पण भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडून प्राप्त SOP अनुसार त्या भूखंड आपण 1200 भटक्या श्वानांकरता बांधण्यात आपण हे बांधतो आहे, त्यांच्यासाठी निवारा बांधतो आहे. त्याची कार्यवाही शहर अभियंता विभागातर्फे सुरू आहे. अरे दादा तुम्ही काल आले होते बरं होतं. प्रश्न असायचा आहे तुम्ही 1200 नाही कुत्र्यांच्यासाठी दफनभूमीचा भाग वेगळा आहे. सर साहेब आपल्याकडे जर 1200 याच्यासाठी श्वानसाठी डॉगिंगसाठी तुमची व्यवस्था असेल, आपल्याकडे 1200च असतात फक्त. 1200 पकडता का तुम्ही? आपली कॅपॅसिटी काय आहे? सन्मान्य सभा मी आपण सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार जे संस्थात्मक श्वान जे आहे, फॉर एक्झाम्पल शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन्स अशा ठिकाणी जे श्वान आहेत त्यांच्यासाठी आपण आपण निवारा बांधतो आहोत. आणि जे ABCD 2023 नुसार आणि जे भटके श्वान आहेत त्यांचं आपण पकडल्यानंतर पण निर्विजीकरण करतो आणि त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी आपण सोडून देत असतो. फक्त आपल्या नवीन फक्त 100च पकडतो आपण नुसार 100च आपली यंत्रणाच नाही का काही? 100 आमच्या एका वॉर्डमध्ये भेटतील. जे हायली क्वालिफाईड जो विभाग आहे त्याच्यामध्ये जास्त असतात ते. एका वॉर्डमध्ये आमच्याकडे 100 भेटतील. नाही आपली कॅपॅसिटी किती आहे? 100. तिथे त्यांना ABCD 2023च्या नियमानुसार ते सांगतायत, हायकोर्टाच्या नियमानुसार सांगतायत. तर सार्वजनिक सभा ठिकाणचे आहेत. बाकी ठिकाणचं काय साहेब? सन्माननीय सभासद, बाकी जी भटके श्वान आहेत त्यांना आपण पकडून त्यांचं निर्विजीकरण करून आणि त्यांना आपण त्याच ठिकाणी पुन्हा सोडायचं. ते तर आहेच ना, ते तर आहेच. त्याच्यामधून काय फरक पडतो कसा आहे? आता डॉक्टर साहेब त्याच्यापासून काय फरक पडतो का? काय फरक पडत? ते फक्त आपण कट करतो आणि सोडून देतो. नाही सोडणं त्यांचा नियम आहे तो. हायकोर्टाच्या निर्देश आहेत तसे. हायकोर्टाचे दिले त्या ठिकाणी आपण उचललेलं त्या ठिकाणी सोडायचं त्यांच्या. नाही माझं तेच म्हणणं आहे की याच्यापासून उपाययोजना करण्यासाठी आमची अशी इच्छा आहे की त्या ठिकाणी कुठेतरी इच्छा जंगलामध्ये वगैरे जागा मागा आपल्याला वन करता आहे. आता नाईक साहेब वनमंत्री आहे, त्यांच्या माध्यमातून याच्यावरती प्रकाश येऊन टाकू शकतो. कुठेतरी 8-10 एकर जागा घ्या जंगलामध्ये, त्या ठिकाणी मस्तपैकी श्वानचं याचं ताटण तयार करा आणि त्या ठिकाणी ठेवून द्या. त्यांच्यासाठी त्याचे स्टरलायझेशन वगैरे आपण जे काही गोष्टी ते करता येतील. आपल्या सूचनांचं नक्कीच काही आवाज वाढवा तुमचा. आपल्या सूचनांबद्दल नक्कीच आम्ही हे करूया. कधी फक्त मुदतवाढ घेतली का संपला विषय? मुदतवाढ जूनपर्यंत आहे, परत मुदतवाढ येणारच आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा जिथे सुद्धा नसणार आहे, सागर बाईक असतील तिथे, हे लक्षात ठेवा. सन्माननीय नाथ साहेब, आणखीन सदस्यांना पण बोलायचं आहे. आपण आरोग्य समिती सभापती म्हणून शेवटी बोला. ओके. सन्माननीय सदस्य अंजली वालून मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त तसेच सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य, विषय क्रमांक 3 अंतर्गत श्वान नियंत्रण व भटक्या मांजरांचे निर्विजीकरण हा जो मुद्दा आहे तो खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील असा आहे. शहराच्या आरोग्य, स्वच्छता, शांतता तसेच सार्वजनिक सुरक्षिततेसाठी खरं तर थेट संबंधित असा हा विषय आहे. आज नवी मुंबई शहरामध्ये भटके श्वान, भटक्या मांजरी, भटकी जनावरे तसेच मूषक यांची संख्या खरं तर मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांमध्ये यामुळे आपापसात वाद निर्माण होतात आणि भांडणाचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये देखील संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. खरं तर सभागृहाचे लक्ष मी एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधू इच्छिते. कारण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नाही आहेत. तर माझी महापौर मॅडम आपल्याला विनंती असेल की आपल्या महानगरपालिकेचे स्वतंत्र असे पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावे, जेणेकरून जे निर्णय ते अंमलबजावणी व्यवस्थित करता येईल. तसेच अशा प्रकारच्या कारवाई करताना अनेक विरोध आणि तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे त्या पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस अथवा सुरक्षा रक्षक यांची नेमणूक करण्यात यावी, जेणेकरून जी कारवाई आपण करतो त्यावेळेस सुरक्षित आणि प्रभावीपणे ती कारवाई पार पाडता येईल. माननीय महापौर मॅडम, ज्याप्रमाणे भटक्या श्वानांचा प्रश्न इथापे साहेबांनी मांडला, त्याचप्रमाणे मी म्हणेल तर भटक्या मांजरींचंही प्रमाण आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे. अनेक नागरिकांमध्ये यावरूनच वाद निर्माण होतात आणि त्यामुळेच या ठिकाणी श्वानप्रेमी आणि प्राणीप्रेमी यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. खरं तर हे मूक प्राणी आहेत. आमचा कुठेही प्राणीप्रेमी यांच्या भावनांना दुखवण्याचा हेतू नाही आहे, परंतु ह्या संदर्भातच मी माझ्या विभागातील काही उदाहरण देऊ इच्छिते. माझ्या प्रभागामध्ये अजंता नालंदा एक सोसायटी आहे. त्यामध्ये भाडेतत्वावर एक महिला राहत होती आणि ती जवळजवळ 40 मांजरींना रोज अन्न देत होत्या आणि त्यांचं संगोपन करत होती. परंतु तिचा करार संपला आणि ती तिथून त्या मांजरींना आहे त्या अवस्थेमध्ये सोडून गेली. त्यामुळे त्या मांजरी आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये जाऊन अस्वच्छता अन्नाच्या शोधातच जात असतील. याच्याबद्दल काही वादच नाही, परंतु नागरिकांच्या घरांमध्ये, खिडक्यांमध्ये, गॅलरी असेल किंवा दरवाजांमध्ये जाऊन तिथे अस्वच्छता आणि गैरसोय निर्माण झाली. त्याचप्रमाणे आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो चित्तोडगडमध्ये, तिथेच एका घरामध्ये जवळजवळ 20 मांजरी आहेत. आम्ही वारंवार प्रशासनाला या संदर्भात तक्रारी केली, परंतु आम्हाला उत्तर हेच यायचं की मांजरींसंदर्भात आपल्याकडे ठोस अशी उपाययोजना नाही आहे. परंतु खरं तर प्रशासनाचा मी आभार मानेल की त्यांनी आता मांजरींच्या निर्वजीकरणाचाही इथे प्रस्ताव आणला आहे. आणि तसेच सेक्टर 12 मध्ये मला वाटतं मॅडम या पण माझ्या मताशी सहमत असतील की याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये वाद निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर ही सगळी उदाहरणं सांगण्याचा माझा एक उद्देश हाच आहे की माझ्या काही कोणत्या प्राणीप्रेमींच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही आहे, परंतु या विषयाकडे फक्त भावनिक दृष्टिकोनातून न बघता प्रशासनिक आरोग्य सामाजिक दृष्टिकोनातून देखील पाहणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच फक्त कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर त्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने भटक्या श्वान व मांजरींचे निर्विजन करून त्यांचे योग्य संगोपन व व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र निर्विजीकरण केंद्र उभारण्यात यावे. तसेच त्यांच्या निवारा, पालन पोषण आणि संगोपनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी. कारण आज अनेक ठिकाणी उघड्यावर अन्न टाकले जाते, त्यामुळे अस्वच्छता निर्माण होते आणि नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. जर महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिकृत निवारा केंद्र उपलब्ध करून दिले तर प्राणीप्रेमींनाही तिथे जाऊन अन्नदान करता येईल किंवा संगोपनासाठी सहकार्य करता येईल. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि प्राण्यांची योग्य ती प्रकारे काळजी घेतली जाईल. यामुळे दोन्ही बाजूंचा समतोल आपल्याला साधता येईल. तसेच विभाग स्तरावर भटके श्वान, जनावरे, मांजरी यांच्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा. जसं आपण स्वच्छता अधिकारी नेमतो तसंच आपण स्वतंत्र एक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. आणि जे आपल्या सध्या डॉग सेंटर आहे ते मला वाटतं लहान जागेमध्ये कार्यरत आहे, तर त्या ठिकाणी सध्या श्वानांच्या संगोपनासाठी जागा अपुरी पडत आहे. तर मांजरींसाठी जी कारवाई आपण करणार किंवा निर्विजीकरण करणार आहे किंवा निवारा व्यवस्थापन करणार आहे, तर ते कसं करणार आहे हा खरं तर एक मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणून प्रशासनाने तातडीने श्वान व मांजरींसाठी स्वतंत्र निर्विजीकरण केंद्र, निवारा केंद्र आणि संगोपन केंद्र उभारण्यात यावे, अशी मी महापौर मॅडम आपल्या तर्फे प्रशासनाला विनंती करते. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय गटनेते हलदनकर साहेब बोलतो. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदया, सन्माननीय अधिकारी वर्ग, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक बंधू. विषय क्रमांक 3, श्वान नियंत्रण व भटक्या मांजरांच्या निर्विजीकरण कार्यक्रम राबवणे. या कामास 1/1/2026 ते 30/6/2026 या कालावधीत
मुदतवाढ देण्याकरता प्रस्ताव या ठिकाणी चर्चेला आला आणि या चर्चा करताना माजी सभागृह नेते इथापे साहेबांनी विस्तृतपणे या सभागृहात या कुत्र्यांच्या विषयी भटक्या कुत्र्यांविषयी आपलं मत मांडलं आणि मला खरंच रमेशजी शिंदे साहेबांची आठवण आली की त्या माणसानं या विषयावर पोटतिडकीनं सभागृहात आपले मत मांडलं, परंतु अजून ते पूर्णत्वास आलं नाही. म्हणजे या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुरू झालेला आहे, तो अजूनपर्यंत संपलेला नाही. डॉक्टर महापौरमध्ये आपल्या माध्यमातून डॉक्टर साहेबांना विनंती केली, नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामधच्या बाहेर म्हणजे इतर महापालिकेच्या तुलनेत म्हणण्यापेक्षा त्यांचं एक उदाहरण या ठिकाणी देईल. मीरा भाईंदर महापालिकेचं त्यांचं स्वतःचं 3 श्वान निर्मिती केंद्र आहे आणि त्यांच्या शहरात पपी फ्री आहे. म्हणजे एकही कुत्र्याचं पिल्लू, भटक्या कुत्र्याचं पिल्लू जन्मालाच येत नाही. मग आपल्याकडे का असं होत नाही? आपल्याकडे पण श्वान निर्मिती केंद्र आहे, आपण दुसऱ्यावर विसंपलेलं आहे. माझी या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपल्याला विनंती करतोय, मी ज्याप्रमाणे ह्या ठेकेदाराला जर माणसं मिळत असतील आणि त्याच माणसाला आपण अपॉइंट केलं किंवा त्याच माणसाला गोपबांधण्यावर घेतलं तर आपण स्वतः नाही जाऊ शकत. जागा आपली आहे, सगळी यंत्रणा आपली आहे, आपण फक्त पैसे देतोय. ठेकेदाराला पैसे देतोय करोड रुपये, तो वाटतोय लाख रुपये. म्हणजे ठेकेदाराचं भलं करण्यापेक्षा खरंच या ठिकाणी बेरोजगारी वाढलेली आहे आणि आहे त्याच कंडिशन मध्ये आणि आहे त्याच लोकांचा वापर करून जर ठेकेदाराला माणसं मिळत आहेत, डॉक्टर मिळत आहेत, मग तीच माणसं तीच यंत्रणा आपण बांधणार काय नाही करू शकत. हा प्रस्ताव या ठिकाणी मुदतवाढीसाठी येतोय, हा त्या ठेकेदाराच्या भल्यासाठी येतोय. श्वान निर्मिती केंद्र हे खऱ्या अर्थानं कार्यान्वित होतंय, परंतु त्याच्यावर नियंत्रण आहेच नाही आपलं. डॉक्टर झुंजारे गेल्यानंतर म्हणजे दिवंगत डॉक्टर झुंजारे गेल्यानंतर आम्हाला अजून पशुवैद्यकीय अधिकारी मिळाला नाही. आज तुम्ही या पिंजऱ्यात उभे आहेत ना डॉक्टर साहेब, मला वाईट वाटतंय, कारण तुमचं हे काम नाही. तुम्ही आज त्या तुमच्या दालनात असायला पाहिजे. तुम्ही मुख्य अधिकारी आहात, तुमच्या माध्यमातून आरोग्याचे प्रश्न द्या तुमच्या दालनापासून संभाळला पाहिजे. उद्या शनिवार सुट्टी आहे, अनेक प्रश्न तुमच्या माध्यमातून त्या सभा तुमच्या दालनात सुटायला हवे, पण तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहात का? तो वैद्यकीय अधिकारी नाही म्हणून शोकांतिका आहे. महापौर मध्ये आपल्याला विनंती करतो, माझा जो प्रश्न सोपा आणि साधा आहे. इथे ठेकेदारांचं भलं करण्यापेक्षा बेरोजगार लोक या ठिकाणी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना रोजगार या ठिकाणी मिळेल अशी उपाययोजना या ठिकाणी करा. हे ठेकेदार आपण नाही परमनंट करू शकत, नाही कायमस्वरूपी घेऊ शकत, तर मानधन ठोक मानधनावर का नाही घेऊ शकत? आयुक्त महापौर मध्ये आपल्या माध्यमातून मी आयुक्त साहेबांना विनंती करेन, सभागृह नेते नाहीये पण त्यांनाही विनंती करेन की ही ठेकेदार पद्धत या ठिकाणी बंद झाली पाहिजे. या ठिकाणी श्वान निर्जलीकरण केंद्र हे चांगल्या प्रकारे अशा ठिकाणी करा की त्याच्यापासून लोकांना त्रास होणार नाही. जो कोकणी गावात होतं पूर्वी त्याचा त्रास तिथल्या लोकांना झाला म्हणून ते शिफ्ट करतात, कुठे जातात, कोण श्वान प्रेमी कोण जातात त्या ठिकाणी त्याची दखल घेत नाही. परंतु आम्ही एक श्वान भेट दिलं पपी वैद्यकीय अधिकाऱ्यांना, तर आमच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आज त्या ठिकाणी डम्पिंग मध्ये जाऊन बघा, माणसं जाऊ शकत नाहीत. त्या ठिकाणी ती मंडळी काम करत आहेत, म्हणजे त्या ठेकेदार पद्धतीवर काम करणारी मंडळी माणसं आहेत ती त्या ठिकाणी काम करत आहेत आणि तिथे त्या श्वान निर्जलीकरण केंद्रात किती कुत्रे भटके आहेत आणि ते कशा प्रकारचे आहेत त्यांची अवस्था पाहिली तर तुम्ही थांबू शकत नाही. त्या घाण वास त्यांच्या शरीरावर होतोय, त्यांचे जखमा झालेले आहेत, परंतु आपली ती जी मंडळी आहे ती काम करतात. नाही करत असं मी म्हणत नाही, परंतु ज्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते काम होत नाही. फक्त ठेकेदाराचं भलं या ठिकाणी करतोय. माझं या ठिकाणी स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे की ही ठेकेदारी पद्धत या ठिकाणी आपल्यापासून या कामापासूनच सुरुवात करा. खूप माणसं घ्या, जी आहे तीच यायला तयार आहे. मी सांगतो, इथे बसून सांगतो, मी गेलो नाही तरी सांगतो. साहेब गेले तिथे अभ्यास केलाय, तिथल्या मंडळींची व्यथा तिथे गेल्यानंतरच कळेल. परंतु या ठिकाणी आपण आता 7,500 रुपये दिले काही तासापूर्वी, परंतु या ठिकाणी बेरोजगारी सुद्धा दूर होण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर ते निश्चित स्वरूपात दूर होतील याची मला खात्री आहे. आणि या ठिकाणी जे दर आपण दिलेला आहे
ठीक आहे, सगळं बरोबर आहे, परंतु ज्या उपाययोजना या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे त्या ठिकाणी होताना दिसत नाहीत. त्यामुळे भटक्या कुत्री मांजरांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. तर अशा डोंगरांच्या भागामध्ये ज्या ठिकाणी किंवा फ्लायओव्हर्स आहेत आपल्या, त्या फ्लायओव्हरच्या खाली सुद्धा जर करता आलं शासनात, म्हणजे हायकोर्टाचे निर्देश पाळून, कारण आदेश आहेत हायकोर्टाचे की फ्लायओव्हरच्या खाली ते करता येणार नाही, परंतु आपल्याकडे अशा जागा आहेत त्या जागेचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. त्या श्वान विजन केंद्रामुळे किंवा त्या भटक्या कुत्र्यामुळे कोणालाही त्याचा त्रास होणार नाही आणि उपाययोजना करताना या ठिकाणी आपल्या पैशाचा अपव्यय होणार नाही याची सुद्धा दक्षता या ठिकाणी घ्यावी. धन्यवाद. डॉक्टर साहेब, स्पाईन्स ही AI प्रणालीची आपण चालू केलेली आहे. सन्माननीय 1 सदस्य जानेवारी 2000 सगळे माझं वापर होत आहे 1 जानेवारी 2026 ला. त्याच्यापासून काय आउटपुट आहे का आपल्याला? सन्माननीय सभासद, जे AI बेस्ड आपण सिस्टीम चालू केली त्यापासून आतापर्यंत 823 भटक्या श्वानांचं आपण रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे. डॉक्टर साहेब, प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं गटनेत्यांनी सांगितलं किंवा पाठीमागे वळून मॅडम आहेत, आपली जी यंत्रणा आहे आपण याच्यासाठी आमचं काही दुमत नाही, परंतु याच्यापासून आम्ही अजिबात समाधानी नाही. कोणतीही आता जरी तुम्ही पैसे वैद्यकीय डॉक्टर नसतील, परंतु या ठिकाणी फार त्रास आहे, नागरिकांना रहिवाशांना फार त्रास आहे आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या अनेक त्या ठिकाणी उलटा ठेका घेत आहेत. ठाण्यातील संस्था आहे 200 रुपये पर शॉट तिच्या ठिकाणी जे ब्लिडिंग करतात त्यांना पुरवत आहेत. त्याच्यामुळे सामाजिक ज्या स्वयंसंस्था आहेत त्या सुद्धा फार फोबवत आहेत. याच्यावरती आपलं नियंत्रण आहे का ते सुद्धा कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि त्याच्यावरती जर आपण काय करायला गेलं, कारण त्यांचा तो उपजीविका प्रश्न झालेला आहे. या RTI ऍक्टिव्हिस्ट आहेत, श्वान प्रेमी आहेत, डॉग प्रेमी आहेत, परंतु त्याच्यापासून जो त्रास सोसायटीला होतोय की अंतर्गत लोकांना होतोय त्याच्यावरती काय आपल्या त्याच्यावरती काय भाष्य आपलं, आपण त्याच्यावरती काय उपाययोजना करणार? सन्माननीय सभासदांना मी सांगू इच्छितो की भटके कुत्रे, मांजरी, कबुतरे यांना अन्न देणाऱ्या व्यक्तींना आयडेंटिफाय करून आपण त्यांना समाजाने नोटिसा दिलेल्या आहेत. तरी सुद्धा जे पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे गुन्हा करतील, अशा प्रकारच्या क्रिया करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. सदर विषय क्रमांक 3 अधिक माहितीस्तव आणि अभिप्रायासाठी आरोग्य समिती कडे पाठवण्यात येत आहे. विषय क्रमांक विषय क्रमांक 4 सन्माननीय कुणी बोलायचं नाही. याच्यात आरोग्य समितीमध्ये चर्चा विषय क्रमांक 4 सन्माननीय सभापती. विषय क्रमांक 4 आयुक्तांचे दिनांक 29/3/2026 पत्र क्रमांक नमूमा शहर अभियंता ई 24/813/22/66/2016 बेलापुरे भागातील सेक्टर 15A येथील नमूमापा मुख्यालय इमारतीच्या 4 मजला टेरेसवर स्लॅब वॉटर फिलिंग करणे या कामाची अंदाजित रक्कम 80,06,000 रुपये 15 मात्र 18% GST व 5% आकस्मिक खर्चासह महासभा यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 73 ब अन्वये प्रशासकीय मंजुरी मिळण्याबाबत माननीय सदस्य जगदीश दाससाहेबांनी मांडलेल्या ठराव क्रमांक 5ला मी अनुमोदन देते. विषय क्रमांक 4 मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 4 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5 सन्माननीय विषय क्रमांक 5 आयुक्तांचे दिनांक 29/3/2026 पत्र क्रमांक नमूमापा अतिरिक्त शहर अभियंता ई 17/99/429/31/2026 नवी मुंबई महापालिका भुकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे 2 नवीन 1200 HP क्षमतेचे विटी पंप बसविणे या कामास येणारा अंदाजित खर्च 8,56,26,194. 18% वस्तू व सेवा कर अधिक 5 आकस्मिक खर्चासह अक्षरे 8,56,26,194 मात्र इतक्या रकमेत सर्व सदर सभेची प्रशासकीय मंजुरी मिळण्याबाबत विनंती. माननीय सदस्य जगदीश दाससाहेबांनी मांडलेला विषय क्रमांक 5 यास मी अनुमोदन देते.
विषय क्रमांक 5 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 5 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 6 सन्माननीय माजी महापौर मांडते. शॉर्टमध्ये आयुक्तांचे दिनांक 16/4/2026 पत्र नमो मप्पा PGI MSE 3164/524/570/2026 नवी मुंबई महापालिकेच्या स्वमालकीच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्थेसाठी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स थेट मुलाखत वॉकिंग इंटरव्ह्यूद्वारे प्राध्यापक यांना नव्याने नियुक्ती करण्याबाबतचा त्यानुसार तक्ता डॉक्टर अंकुश पाटील प्राध्यापक किरण शास्त्री विभाग मासिक मानधन 1,85,000 त्याच्यावर नियुक्ती करण्यास मंजुरी मिळण्याबाबत माननीय देवजिता साहेबांनी मांडलेला विषय क्रमांक 7 मी अनुमोदन देतो. विषय क्रमांक 6 मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 6 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7 सन्माननीय माजी महापौर मांडते. विषय क्रमांक 7 आयुक्तांचे दिनांक 16/4/2026 पत्र कमान नमो मप्पा PGIMSE 31/45/2/559/2026 नवी मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये PGIMS आरतीनुसार पद देण्याबाबत भूलतज्ञ देण्याबाबत माननीय सदस्य देवेंद्र साहेबांनी विषय क्रमांक 7 मांडलेला आहे. त्यास मी अनुमोदन देतो. विषय क्रमांक 7 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 7 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 सन्माननीय माजी महापौर मांडते. विषय क्रमांक 9 आयुक्तांचे दिनांक 29 आयुक्तांचे दिनांक 22/4/2026 पत्र नमो मप्पा भांडार इत्यादी 25/82/23/3/31/2026 नवी मुंबई महापालिका नगररत्न विभागातील आवश्यक असणाऱ्या रंगीत व कृष्णधवल झेरॉक्स काढण्याबाबत माननीय सदस्य देवेंद्र साहेबांनी मांडलेला विषय क्रमांक 8 त्यास मी अनुमोदन देतो. विषय क्रमांक 8 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 8 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 9 सन्माननीय माजी महापौर सुधार साहेब. विषय क्रमांक 9 दिनांक 29/3/2026 पत्र क्रमांक नमो मप्पा भांडार 28/54/234 नवी मुंबई महापालिका विविध विभागाकरता आवश्यक असलेले छापील रजिस्टर फॉर्म पावती पुस्तके 240 बाबीच्या छपाई करण्याकरता रुपये रक्कम 1,25,00,000 अक्षरी 1,25,00,000 मात्र या रकमेस महासभेची प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत सादर. माननीय माजी महापौर देवेंद्र साहेब यांनी मांडलेला विषय क्रमांक 9 मी अनुमोदन देतो. विषय क्रमांक 9 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 9 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 10 सन्माननीय माजी महापौर जयवंतजी सुधार मांडते. विषय क्रमांक 10 आयुक्तांचे दिनांक 14/4/2026 पत्र नमो मप्पा शहर अभियंता 27/15/970/71/2026 नवी मुंबई महापालिका मुख्यालय कार्यालयामध्ये अद्ययावत डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याबाबत वरील नवी मुंबई महापालिका मुख्यालय कार्यालयामध्ये डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याकरता एकूण रक्कम रुपये 7,67,58,000 इतक्या खर्चात महापालिका सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मंजुरी मिळण्याबाबत सन्माननीय माजी महापौर देवेंद्र साहेबांनी मांडलेला विषय क्रमांक 10 मी अनुमोदन देतो.
विषय क्रमांक 10 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर आहे त्यांनी हात वर करा. विषय क्रमांक 10 सर्वानुमते मंजूर. आयुक्तांचे दिनांक 14/4/2026 पत्र क्रमांक नंबर शहर अभियंता 21/62/1959 ठाणे वेलापूर रस्त्यावरील दुर्वे रेल्वे स्थानकासमोर उड्डाण पुलाच्या पेरमधील केमिकल इफ्लुएंट लाईट स्थलांतरित करणे या कामाची अंदाजपत्रिका रक्कम 6,81,42,457 इतक्या रकमेस महापालिकेची सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मंजुरी मिळण्याबाबत माननीय सदस्य देवनी सुधार साहेबांनी मांडलेल्या विषय क्रमांक 11 मी अनुमोदन देते. विषय क्रमांक 11 मी मंजुरीसाठी टाकत आहे. विषय क्रमांक 11 सर्वांनी विषय क्रमांक 12 विषय क्रमांक 12 आयुक्तांचे दिनांक 2026 पत्र 17/61/2056 शेतकरी उद्योगाचे क्षेत्र वाचले लिक्विड ऑप्टिकल बँके उभारणी करण्याकरता काम निवेदित त्याकरता येणारा अंदाज 43,66,000 इतक्या महासभेची प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत यांनी मांडलेले विषय क्रमांक 12 मी अनुमोदन देते. विषय क्रमांक 12 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 12 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 13 सन्माननीय माजी महापौर मॅडम. विषय क्रमांक 13 नवी मुंबई महापालिकेत आयुक्तांचे दिनांक 29/3/2023 15 नमो महापा वाहन 27 /119/119/226 नवी मुंबई महापालिकेच्या 1944 वाहनाकरता बाह्य मार्फत दरकरार 50 वाहन चालक 2 वर्षाच्या कालावधी उपलब्ध करून घेण्यासाठी निविदा काढण्याकरता प्रतिवर्ष अंदाजित रक्कम 1,98,091,500 5% आकस्मिक खर्चासह मात्र त्यानुसार 2 वर्षाचा अपेक्षित 3,97,80,352 रुपये 5% आकस्मिक खर्चात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 73 अन्वये महासभेची प्रशासकीय मंजुरी मिळण्याबाबत माननीय सदस्य माजी महापौर देवनी सुधार साहेबांनी मांडलेला विषय क्रमांक 13 मी अनुमोदन देत आहे. विषय क्रमांक 13 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 13 सर्वानुमते मंजूर. तातडीचा विषय क्रमांक 4 सन्माननीय माजी महापौर जयवंती सुधार साहेब मांडले. आयुक्तांचे दिनांक 10/2/26 चे पत्र नमो महापा शिक्षण विभाग ये 18/20/419/43/2026 सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या इयत्ता 9वी पाठ्यपुस्तके पुस्तके खरेदी व पुस्तकावर सन 2026 शैक्षणिक वर्षामध्ये नवी मुंबई महापालिका माध्यमिक शाळेतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भंडार वितरण केंद्र पनवेल याचकडून एकच सूत्र क्रमानुसार पाठ्यपुस्तके खरेदी करण्यात त्यावर होणारा 32
1,82,317 मधून 15% सूट वरून रुपये 27,89,991 इतक्या खर्चात महासभेची प्रशासकीय मंजुरी मिळण्याबाबत माननीय सदस्य माजी महापौर जयवंती सुतार साहेबांनी म्हटला तातडीचा विषय क्रमांक 4 यास मी अनुमोदन देतो. तातडीचा विषय क्रमांक 4 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. तातडीचा विषय क्रमांक 4 सर्वांमध्ये मंजूर. तातडीचा विषय क्रमांक 5 सन्माननीय सभा पण तुम्ही पुस्तके खरेदीची आहे. पुस्तके वेळेवर दिली नाही तर तुम्हीच ओरडता. पुस्तकं आता खरेदी करते शाळा चालू झाल्या. तोच विषय होता. विषय नववीची पुस्तकं 9वी 10वीची पुस्तकं शाळा चालू झाल्यानंतर खरेदी प्रशासकीय मंजुरी तर द्यायला पाहिजे तर खरेदी यायला पाहिजे प्रस्ताव हे पहिल्या विषय क्रमांक 6 पर्यटन समितीचा शुक्रवार दिनांक 19 जून 2026 विषय क्रमांक 5 महापौरमध्ये हे असं शोधाचा कार्यक्रम बंद करूया. आपल्याला टॅब द्या. आम्हाला त्या विषय पत्रिकाच आलेल्या नाहीत. तर मी विनंती करतो महापौर महोदया आम्हाला मानधन नको आहे पण कमीत कमी कुठला विषय चालू आहे सन्मान्य सदस्यांनी शांत करा. हा विषय क्रमांक 6 मांडताय. परिवहन उपक्रमाचे तात्काळ चालू शकणार नाही. परिवहन उपक्रमात परिवहन कामगारांचे जे अनुभव असलेला असे परिवहन समितीचे मत आहे. त्यानुसार परिवहन उपक्रमाच्या अध्यक्ष उमाकांत जमे मुख्य ऑफिस अधिकारी यांचे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 41 नुसार परिवहन आयुक्त म्हणून शासनाकडून परिवहन व्यवस्थापन या विषय कोणता झाला ते आता मला पत्रिका आता मिळते. महापालिका पेपरलेसकडे जाऊया. थोडी एक जगात ओळख निर्माण करा आपली. विषय क्रमांक 6 तातडीचे कामकाज जो सन्माननीय माजी महापौर जयवंती सुतार साहेबांनी म्हटलाय त्यास मी अनुमोदन देत आहे. विषय क्रमांक 6 विषय क्रमांक 6 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. तातडीचा विषय क्रमांक 6 सर्वांमध्ये मंजूर. महापौर मध्ये विषय क्रमांक 5 घ्या. 5 विषय क्रमांक 5 घ्या. ते नाही विषय क्रमांक 15 विषय क्रमांक महापौर मध्ये माझ्याकडे 6 नंबरचा साहेबांच्या भावनेचा आणि त्यांनी म्हटलेल्या विषयाचा सन्मान करत सचिव महोदया विषय पत्रिका इथंही नाही तिथेही नाही. महापौर महोदया सभा तहकूब करा. विषय पत्रिका द्या आणि सोमवारी बरं. आजची सभा आजची सभा इथं तहकूब करून सोमवारी सकाळी 11 वाजता सभा घेण्यात येईल.
सोमवारी किती लावा? चला आमच्याबरोबर.